शांत चित्तानं नीट ऐकून घ्यायचं. हे झालं की लगेच सर आता स्ट्रॅटेजी काय असावी सांगा. हां, मी तर तासभर सांगतो नोट्स नाही काढायचं, परत सर नोट्स काढू का नको. इथं मी स्टेट बोर्ड वाचायचं की नाही, परत असं करायचं नाही. मी आज खूप प्रॅक्टिकली मोजकं मुद्दे सुद्धा आणि अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे, जे बिलकुल विसरायचं नाही. कारण आज आपण अभ्यासाबद्दल चर्चा करणार नाहीयेत. आपलं मेन टार्गेट आहे की आपण प्रिलिम्स का फेल होतो, अवेलेबल रिसोर्सेस प्रिलिम्स कसं पास व्हायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रिलिम्स पास होण्यासाठी काय करावं लागतं हे प्रॅक्टिकली अंडरस्टँड करणार आहे. मग सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, याचं हे बॅकग्राऊंड ब्लॅक करता का? बॅकग्राऊंड हे ब्लॅक कसं होईल? ठीक आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं पाठांतर, मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ही लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारचं पाठांतर करायचं नाही. सर मी 4 टेस्ट दिल्या माझ्या लक्षात राहत नाही, सर मी 5दा हिस्ट्री वाचले माझ्या लक्षात राहत नाही, सर माझं हे बाकी आहे हे लक्षात राहत नाही. सर आर्टिकल्स कसे पाठ करायचे, मी परत तुम्हाला सांगतो, आर्टिकल का पाठ करायचे हा महत्त्वाचा प्रश्न असायला हवा. आर्टिकल 395 प्लस आहेत, बरोबर आहे. मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आर्टिकल पाठ करायचे, ठीक आहे मला मान्य आहे तुमचं म्हणणं, तुम्हाला आर्टिकल पाठ करायचं. प्रश्न काय आहे, आर्टिकल का पाठ करायचे हा प्रश्न आहे. जर तुम्ही आयोगाच्या मागच्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर पाहाल तर ऑन ॲन ॲव्हरेज 1 किंवा 2 आर्टिकलवर प्रश्न असतात, करेक्ट आहे. त्या 2 पैकी आर्टिकल 21 फिक्स्ड असतो, किंवा एक आर्टिकल फंडामेंटल राईटमधनं फिक्स असतो आणि एक आर्टिकल ऑल्टरनेटिव्हली सेंटर स्टेट रिलेशन, केंद्र राज्य संबंध, आर राष्ट्रपती और प्राईम मिनिस्टर, किंवा आर्टिकल 73 ते आर्टिकल 78, 73 टू आर्टिकल 78 यामधनं फिक्स प्रश्न असतो. तरी पण तुम्ही तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी एवढे सगळे आर्टिकल पाठ करता की ज्यामुळे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये फेल होता. आपण काहीतरी डिस्कस करत होतो मित्रासोबत मैत्रिणीसोबत, लगेच शेजारचा टॉक्सिक कार्यकर्ता येतो, हा याला आर्टिकल 104 लागतं ना, लगे आपण अरे हा याचा किती अभ्यास, त्याला बाकीचं काहीच येत नसतं, त्यांना जस्ट येताना तेच वाचून आलेला असतो. आणि आपलं अरे हां त्याला येतं आर्टिकल 104, त्याला माहिती आहे मी तर फंडामेंटल राईटमध्येच अडकून पडलेलो आहे. सो ही अत्यंत साधी सोपी सिम्पलेस्ट स्ट्रॅटेजी आहे. कोणतं आहे, आर्टिकल पाठ करायचं नाही, ठिकाणं पाठ करायचे नाही, व्यक्ती. परत मी तुम्हाला सांगतो, जे मी सांगतोय हे मार्केटच्या कम्प्लिटली ऑपोजिट आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. मग सर मार्केटमधले ते सर ते म्हणतात, मग तुमचं काय म्हणणं आहे, बिलकुल ते काय म्हणतात त्यांचं जाऊन ऐकायचं. मी पास होण्यासाठी मी काय केलं हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही अवेलेबल टाइम पिरियडमध्ये नक्की काय करू शकता हे मी तुम्हाला सांगतोय. बाकीच्या लोकांनी काय केलं याच्याबद्दल मला बिलकुल माहीत नाही, किंवा त्या पद्धतीने तुम्ही कसं पास व्हायचं हे तुमची चॉईस आहे. मी मात्र एवढं सांगू शकतो की या ज्या स्ट्रॅटेजीज मी सांगतोय याच्या आधारावरती फॉर शुअर. कसं असतं, कधी कधी आपण गोष्टी, खूप साधी गोष्ट आहे हो, आपल्याला घरचे उचलतात आणि पाण्यात टाकतात आणि म्हणतात हातपाय मार स्विमिंग शिकण्यासाठी, तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेलेलं असं गार पाणी आपण वर घेऊन 2-4 शिव्या घालतो की असं कुणी शिकवतं का, करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही पॅरेंट होता, यू डू दी सेम थिंग. का तुम्ही म्हणता का की एक हात समोर असा घ्यायचा परत हात असं यू डू, असं नाही होत ना. सो सेम इज दी केस. फक्त काय ही गोष्ट अंडरस्टँड होण्यासाठी, चेंज होण्यासाठी किंवा वळण्यासाठी यू हॅव टू स्पेंड सम स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम, करेक्ट आहे इथपर्यंत. पहिली महत्वाची गोष्ट, कशाचे पाठांतर करायचं याचा अर्थ लक्षात ठेवायचं नाही का, नाही बिलकुल असं नाहीये. तुम्हाला गोष्टी ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहेत. तुम्ही गोष्टी जबरदस्ती लक्षात ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर सगळ्यात मुख्य नुकसान हे आहे की गोष्टी लक्षात राहणार नाहीत. आणि मला लक्षात का राहत नाही या स्ट्रेस खाली, या टेन्शन खाली तुमचा जो चांगला अभ्यास होतोय हा अभ्यास सुद्धा कॉम्प्रोमाइज होईल आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही टेन्शनमध्ये अभ्यास कराल, जे मला नकोय. तुमची परीक्षा ज्या तारखेला आहे त्या तारखेच्या 15 दिवस अगोदर तुम्ही लक्ष घ्या, तुम्हाला स्वतःला काहीही कष्ट न घेता 150 आर्टिकल सहज पाठ असतील. आणि मग त्यावेळेस तुम्ही मला अरे काही गरजच नव्हती आर्टिकल पाठ करायची, कारण आर्टिकलवर प्रश्नच येत नाहीत. ही या परीक्षेची ब्युटी आहे. पाठांतर करायचं नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही प्रकारचं टार्गेट ठेवायचं नाही. तुम्हाला सगळे आपल्याच क्लासचे सगळे शिक्षक येऊन सांगतील हिस्ट्री एवढ्या दिवसात व्हायला हवं, जिओग्राफी एवढ्या दिवसात व्हायला हवं, हे असं व्हायला हवं, एवढे 50 रिव्हिजन व्हायला हवे.
ते त्यांच्या जागेवरती करेक्ट आहेत. आपलं काय आहे, आपल्याला कोणत्याही पद्धतीचं टार्गेट यामुळे नाही ठेवायचं. परत सांगतो, जेव्हा आपण प्रिपरेशन करताना टार्गेट ठेवतो, लास्ट बेंचर्स तुमचं लक्ष ठेवा, लक्ष नाही सांगतोय हां. सो जेव्हा आपण टार्गेट ठेवतो, सगळ्यात मेन नुकसान हे होतं की बघा, दोन गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक सिंपल सायकोलॉजिकल सांगतो. टार्गेट ठेवण्याचं नुकसान काय. लेटेस्ट तुम्ही टार्गेट ठेवलं की तुम्हाला एखादा टॉपिक 8 दिवसात वाचायचा आहे. 7 दिवस तुमचे झाले, 7 दिवसात तुमचा टॉपिक पर्टिक्युलर लेवलला वाचून झालाय. 1 दिवस बाकी आहे आणि 1 दिवसात तुमच्या लक्षात येतं की सगळं तुमचं वाचून नाही झालंय. मग 8व्या दिवशी तुम्ही काय करता, ते विषयाचे काही पेजेस पळवता. आता जेव्हा तुम्ही काही पेजेस पळवता, सगळ्यात मेन नुकसान हे होतं की सायकोलॉजिकली आपण निगेटिव्हिटीकडे जास्त अट्रॅक्ट होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण 7 दिवस जो खूप चांगला अभ्यास केलाय, हा आपण कंप्लीट विसरून जातो. आणि 8व्या दिवशी आपण जे टॉपिक पळवलेत, आपण म्हणतो मी अभ्यास केला नाही, मी टॉपिक पळवलेत, मी टॉपिक पळवलेत, मी टॉपिक पळवलेत. आणि मग असं होतं की आपण 7 दिवसाच्या मेहनतीवर जो कॉन्फिडन्स यायला हवा, जे टेम्परामेंट बिल्ड व्हायला हवी, जे तुमचं नॉलेज बिल्ड व्हायला हवं, ते न होता 8व्या दिवशी तुमचं काय चुकलेलं आहे, या चुकलेल्या 8व्या दिवसावरती तुम्ही स्वतःची सायकोलॉजी बनवता आणि हाफ हार्टेड कॉन्फिडन्सनं एक्झामला जाता. 7 दिवस पाण्यात गेले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही नशीब एवढं वाईट असतं की जे पेजेस तुम्ही पळवता त्यावरतीच प्रश्न येतो आणि पहिल्या 10 मध्येच तो प्रश्न असतो. आणि मग आपल्याला वाटतं की आपण पेजेस का पळवले, हळू वाचायला हवं होतं. सो डोंट, कोणत्याही प्रकारचा टार्गेट ठेवू नका. ऑनेस्टली, प्रामाणिकपणे अभ्यास करणं ही परीक्षा पास होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे. प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. कुणासोबत? स्वतःसोबत. कुणाला दाखवण्यासाठी नाही की मी किती अभ्यास करतोय, काय वाचलंय, कसं झालंय. या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या सिस्टीममध्ये काय आहे, शून्य व्हॅल्यू आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणं म्हणजे काय, ज्या लोकांना नोकरी नाहीये, ज्या लोकांना फॅमिली सांभाळायचं नाहीये आणि जी लोक सदाशिव पेठेमध्ये राहतात, दुरून प्रवास करून येत नाहीत, जवळपास रूम आहे, या लोकांनी कंपल्सरी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कंपल्सरी अभ्यास करायला हवा, एव्हरी डे विदाऊट फेल. जर तुमची हे करण्याची तयारी असेल, हा हे का करायचं, यापेक्षा कमी अभ्यास केला तरी चालतो, तुम्ही पास व्हाल. पण 7 ते 11 यासाठी अभ्यास करायचा की जर तुम्ही सकाळी 7 ते 11 न चुकता एव्हरीडे विदाऊट फेल अभ्यास केला, एखाद दिवस ब्रेक घेऊन और हाफ डे ब्रेक घेऊन, तर तुमची प्रिलिम्सची मार्कांची मार्जिन कमीत कमी 20 ते 22 मार्कांनी मार्जिन जास्त असणार आहे. आता सध्या काय झालं मी तुम्हाला सांगतो. या मोमेंटला 2024, 25, 26 और 2024 आणि 2025, 23 आपण सोडून देऊया, 24 आणि 25च्या राज्यसेवेची तयारी करणारी मुलांची संख्या खूप जास्त आहे. यांचं रायटिंग चांगलं झालंय, ऑप्शनल प्रिपेअर झालाय, टेस्ट सिरीज देऊन झाली आहे, आन्सर रायटिंग करून झाली आहे, या सगळ्या लोकांचा अभ्यास खूप चांगला झालाय. फक्त इश्यू काय झाला, या लोकांची प्रिलिम्सच चांगली नाहीये. आणि 23च्या अगोदर ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवेची तयारी करणारे जी लोक आहेत, या लोकांचा ना मेन्सचा अभ्यास झालाय, ना ऑप्शनलचा अभ्यास झालाय, ना एस लिहून काढलेत, ना टेस्ट सिरीज लिहिणार. पण या लोकांनी म्हणजे 23च्या अगोदर ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या लोकांनी मागचे 4 ते 5 वर्ष कंटिन्यू ऑब्जेक्टिव्ह केले, तर त्यांची प्रिलिम्स खूप चांगली आहे. त्यामुळे सध्या हे सगळ्यांनी लक्षात घ्या, सध्या कंडिशन अशी आहे की राज्यसेवेची तयारी करणारा विद्यार्थी प्री क्लिअर होत नाही, बरोबर आहे, आणि राज्यसेवेची तयारी न करणारा विद्यार्थी प्रिलिम्स क्लिअर होतोय किंवा ज्यानं केलेली नाहीये. सो नुकसान असं होतं की ज्यावेळेस मेन्सला आन्सर रायटिंगला आपण जातो, त्यावेळेस आन्सर रायटिंगला देर इज नो कॉम्पिटिशन. मॅक्सिमम कॉम्पिटिशन कुणाचं आहे, यूपीएससी करणाऱ्या लोकांचं कॉम्पिटिशन. पण परत अगेन सेम गोष्ट आहे, यूपीएससी करणाऱ्या लोकांना राज्यसेवेची फॅक्च्युअल टाईपची प्रिलिम्स रिलेटिव्हली तेवढी चांगली जमत नाही. हे सगळ्यात मुख्यवालं नुकसान आहे. म्हणजे तुमच्या समोर सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्त्वाचं हर्डल आहे प्रिलिम्स क्लिअर करणं. म्हणून या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा 2026चा सिरियसवाला अटेम्प्ट आहे, त्यांनी आजपासून 100% प्रिलिम्सवर फोकस करायचा. सर माझा थोडा ऑप्शनल बाकी आहे, थोडं इथिक्स वाचतो सर, आय आर वाचणं बाकी आहे सर, सोशल जस्टिस थोडंसं वाचून काढू का, हे जर तुम्ही करत बसाल तर मी तुम्हाला सांगतो, परत ना तुमची प्रिलिम्स नीट निघल, ना तुमचा मेन्सचा अभ्यास चांगला होईल. एव्हरीथिंग विल गो इन दी वेन. सो फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स 100% फोकस फक्त कशावर असायला हवा, प्रिलिम्सवर असायला हवा. आजपासनं तुम्ही इथिक्सला पण हात नाही लावायचा, तुमच्या ऑप्शनला पण हात नाही लावायचा आणि कोणत्याही पद्धतीने आजपासून आन्सर रायटिंग सुद्धा करायची नाही. आम्ही आमच्या लेवलला लेक्चर घेत राहणार, पण
जर 26चा अटेम्प्ट तुमचा फोकस असेल, सिरियस असेल, आता आणखीन म्हणाल सर एखादा महिना इथिक्स करतो, थोडाफार ऑप्शनल करतो, इथिक्स ऑप्शनल पण तुम्ही काय कराल, हाफ हार्टेडली कराल ते 1-1.5 महिन्यात, प्रिलिम्स पण हाफ हार्टेडली कराल. सगळ्यात मुख्य नुकसान हे होईल, प्रिलिम्स पण चांगली होणार नाही या टाइम पिरियडमध्ये, मेन्स पण चांगली होणार नाही. आणि मग तुम्ही म्हणाल सर मी 3-4 महिने अभ्यास पण केला पण प्री पण क्लिअर होत नाहीये. हां, प्रिलिम्स तुमची समजा कन्सिडर करा 6-7 मार्कांनी राहतीये, पहिला अटेम्प्ट आपण कन्सिडर करू की ठीक आहे, काय हरकत नाहीये, पहिला अटेम्प्ट होता, आणखीन वर्ष पण पूर्ण झालं नव्हतं अभ्यासाला, सो थोडीफार माझी प्रिलिम्स राहते, तो इट इज ओके. पण प्रिलिम्सचा कट ऑफ लागतो 117, तुम्ही अडकलाय 550 वर, आणि ते पण का तर तुम्ही इथिक्स अभ्यास करत बसला होता, ऑप्शनल करत बसला होता. याला काही व्हॅल्यू नाही. आजपासून सांगतो, ज्यांचा कोणाचा 2026 अटेम्प्ट आहे, सगळंच्या सगळं बंद करून 100% फोकस फक्त आणि फक्त प्रिलिम्सवर करायचा, बाकी काहीही करायचं नाही, नथिंग. मग टार्गेट ठेवायचं नाही. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःला टेस्ट करायचं नाही. हे तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला का सांगतोय, कारण पुढची स्ट्रॅटेजी कळण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःला टेस्ट करायचं नाही म्हणजे काय, आत्ता काहीतरी रीडिंग केली आहे, जेवायला जात आहे, जेवायला जाताना आठवण्याचा प्रयत्न करताय, जेवायला बसल्यानंतर काही 2-4 सिनियर असतात बघा जे डिस्कस करत असतात, म्हणजे ही लोक 24 तास कुत्री मारत फिरणार. अभ्यासिकेत लोकांना, हो मी तुम्हाला सांगतो ना, अभ्यासिकेत लोकांना गायडन्स करत फिरणार, नाही मागितलं गायडन्स तरी ये गायडन्स करतो म्हणून फिरणार. चहाच्या टपरीवर ज्ञान देत बसणार की कुठं कुणी काय मतदान करायला हवं, मतदानानंतरचं विश्लेषण यूट्यूबचे बादशाह असणार, बरोबर आहे. आणि मग तिथं मेसमध्ये डिस्कस करणार. या टॉक्सिक लोकांपासून लांब राहायचं. लक्षात घ्या, इट इज बेटर टू नॉट टू हॅव अ कंपनी दॅन टू हॅव अ टॉक्सिक कंपनी. वर्स्ट, पॅथेटिक, चीप, थर्ड क्लास, टॉक्सिक. मी थर्ड क्लास शब्द यासाठी वापरतो की ॲक्च्युअलमध्ये तुमच्या आजूबाजूला याच लायकीची थर्ड क्लास लोक आहेत, की ज्यांना ते अभ्यास करतात ना कुणाला अभ्यास करू देतात, आणि मग तुम्ही त्या ऑरामध्ये असता की भाऊला किती येतंय, भाऊनी 50 मोर्चे काढलेत, आणि भाऊ म्हणतो आयोगातून आत्ता खबर आली की 50 डेप्युटी कलेक्टर ॲड होणार आहेत. आयोगात ह्यांना कोणी भीक पण घालत नाही, मी तुम्हाला सांगतो ना, आयोगात ना मंत्रालयात. मी तुम्हाला सांगतो, मला सुद्धा कोणाकडनंही कसलीही माहिती कळत नाही, बिलकुल नाही. आपलं नजरेसमोर चालायचं, एकदम एकदम त्या शाळकरी मुलासारखं की नाही, मला ही प्रिलिम्स क्रॅक करताना काय, यू शुड बी व्हेरी प्रोफेशनल, यू शुड बी. माझा एक बॅचमेट आहे, मी ओपनली नाव सांगतो, विकास सुरळकर नावाचा. आम्ही 4 वर्ष सोबत अभ्यास केला प्रबोधिनीमध्ये. आमचं असं असायचं की चला आपण एखाद्याला चहाचं वाटलं की चला चहा प्यायला येऊ, आम्ही जस्ट चहा प्यायला येऊन बसलोय, तो म्हणला चला चहाला, आम्ही चहाला निघायचो. विकास हलायचा नाही, विकास कधीच हलायचा नाही. आय टेल यू, थर्ड अटेम्प्टला तो IAS आहे. हां, बाकीचे पण लोक पास झाले, पण गोष्ट मी तुम्हाला सांगतो की काही लोकांकडनं काय शिकावं, प्रोफेशनलिझम शिकावं, व्यावसायिकता. तुम्हाला नाही आहे, तुम्ही अगोदर अभ्यास केला होता, तुम्ही फाउंडेशन बॅचेस केल्या होता, मी फाउंडेशन बॅच केलेली नाही आहे, मला ते कुठंतरी कव्हरअप करावं लागेल. विकास कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशनचा चेअरमन होता, तसं आपला MPSC चेअरमन ना, सॉरी सेक्रेटरी होता कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशनचा. तर ज्यावेळेस त्याचं ट्रान्सफर झाल्यानंतर कर्नाटकमधल्या तुमच्यासारख्या KPSC करणाऱ्या लोकांनी कर्नाटकभर आंदोलन केलं होतं मराठी माणसासाठी. इंटरनेटवर तुम्ही टाकलं विकास सुरळकर IAS कर्नाटकात, तुम्हाला येऊन जाईल. व्हेरी प्रोफेशनल. हा, तो चांगला मित्र नव्हता असं नाहीये, खूप चांगला मित्र, खूप चांगला. यवतमाळचा आहे, त्याच्या कॉलेजचा गोल्ड मेडलिस्ट आहे, प्रचंड हुशार. फक्त हुशारी असण्यापेक्षा पण काय आहे, ही वॉज व्हेरी प्रोफेशनल. तुम्ही गाव गप्पा ऐकत बसता आणि मग तुम्ही म्हणता की मला सगळं यायचं सर, आणि दरवर्षी एका मार्कानं प्रिलिम्स राहणाऱ्या महाभागांपासून लांब राहायचं. तो कमीत कमी 50 मार्कांनी नापास झालेला असतो. पण असतं ना की भाऊ दरवर्षी एका नाही तर अर्ध्या मार्कानं राहतात. आजकाल नवीन ट्रेंडिंगला 0.25 फेल झालं. 0.25 कुणीही फेल होत नाही. स्वतःला टेस्ट करायचं नाही. जेवताना, चहाला गेल्यानंतर, नाश्त्याला गेल्यानंतर, कुठे गेल्यानंतर, आणि जर कुणी समजा प्रश्न विचारायला लागलं, सरळ गळा धरायचा, माझा नेक्स्ट टाइम जर आलास तर याद राख, 3 जण धरून मारू तुला, 4 जात असाल तर. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःला कंपॅरिझन करायचं नाही. त्याला किती येतंय, मला किती आहे, माझं लक्ष्मीकांत 3दा वाचून झालंय, माझ्या नोट्स वाचून झाल्यात, मी RS अग्रवाल 5दा. तुला RS अग्रवाल जर 5दा सोडवावं लागत असेल ना, तर तुझ्या एवढा नालायक तूच आहे. कारण गणित 5दा सोडवण्याची गरज नाहीये, इट इज पार्ट ऑफ कॅपॅसिटी.
स्वतःला कुणासोबतही कम्पेअर करायचं नाही. ही परीक्षा टक्केवारीची नाही. तुम्हाला इतरांपेक्षा एक मार्क जास्त हवा आहे, जो तुम्हाला कट ऑफच्या पलीकडे घेऊन जाईल. हे मी तुम्हाला एवढ्या तळमळीनं का सांगतो माहिती आहे का? मला यावेळेस रिझल्ट हवा आहे प्रिलिम्समध्ये. तुमच्यामध्ये बसलेले कमीत कमी 70 ते 80 लोक मला प्रिलिम्सच्या पलीकडे घेऊन जायचे. मी त्या डेडिकेशन आलो, कारण मला आता ही जी जस्ट वाली प्रिलिम झाली त्यात मला एवढी खंत आहे की अरे मुलांनी एवढं चांगलं प्रॅक्टिस केली आहे 23च्या 24च्या मुलांनी, की आय एम हॅपी की एवढं चांगलं कुणीच लिहू शकत नाही. त्यांची आन्सर रेटिंग बघून मला स्वतःला वाटतं की ही लोक UPSC क्रॅक करतील. आणि प्रिलिम्समध्ये किती स्कोर येतोय तर 90, 92, 103, 104. काय कारण? सिली मिस्टेक. मी सगळ्यांना म्हणलं तुम्हाला सिली मिस्टेकचा ग्राफ दिला होता का नव्हता? हो दिला होता सर. भरला का? गप. म्हणलं सिली मिस्टेकचा ग्राफ पहिल्या दिवशी दिला होता, तुम्ही सिली मिस्टेकचा ग्राफ भरला का? नाही भरला. का नाही भरला? तेच कारण की लोकांना वाटतं की सर हा बालिशपणा आम्ही कुठं करत बसू, पहिल्या टेस्टला किती अटेम्प्ट केलाय, मग किती स्कोर आहे. डोंट. 70-80 लोक तुमच्यापैकी, हा ज्यांचा अभ्यास थोडा कमी आहे, ज्यांनी थोडं लेट सुरू केलं असेल, आपण कन्सिडर करूया त्यांना थोडाफार वेळ लागू शकतो. पण या बॅचमधले कमीत कमी 70 ते 80 लोक आपल्याला कंपल्सरी गो थ्रू करायचे, आणि त्यासाठी फ्रॉम 1 जानेवारी आपल्याला काम करायचं. बिलकुल कंपॅरिझन करायचं नाही, कोणाला किती येते काय येते याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. सो पाठांतर नाही करायचं, टार्गेट नाही ठेवायचं, स्वतःला टेस्ट नाही करायचं, कंपॅरिझन नाही करायचं. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आकडेवारी बिलकुल काहीही फोकस करायचा नाही. सहावी गोष्ट, चालू घडामोडी. आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला सांगतो. मागच्या 3 प्रिलिम्समध्ये चालू घडामोडीवर जे प्रश्न आयोगानं विचारलेत, हे जगातल्या कोणत्याच कोचिंग क्लासच्या नोट्समध्ये आलेले नाहीयेत. ना ज्ञानदीप, ना इयरबुक, ना फिअरबुक, ना कुठनंच आलेले नाहीयेत. आणि तरी सुद्धा लोक काय करतात, 3 कोचिंग क्लास इयरबुक वाचतात. जर समजा कुणाच्याच क्लासमधनं जर करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले नाहीयेत, तर आपण एका सोर्सवर काम करा, कोणत्या एनी वन सोर्सवरती. तुमच्याकडे 2 सोर्सेस असणार आहेत. ज्यांना इंग्लिशमधनं वाचायचं निखिल पाटील सरांचे लेक्चर असणार आहेत खाली, ज्यांना मराठीमधनं वाचायला नवनाथ वाघ सरांचे लेक्चर असणार आहेत खाली. ते लेक्चर संध्याकाळच्या वेळेला यामुळे ठेवलेत की जेणेकरून आपला सकाळचा GSचा वेळ कॉम्प्रोमाइज होऊ नये. तुम्हाला वाटलं लेक्चर अटेंड करा, तुम्हाला वाटलं नाही लेक्चर अटेंड करायचे, सरळ सरळ यूट्यूबला आपल्या ॲपवरती लेक्चर तुम्हाला मिळून जातील. ते लेक्चर बघून घ्या. लेक्चरला नाही आला तरी सुद्धा चालतो, समोर एक मुलगा बसला तरी सुद्धा दोन्ही सर शिकवणार आहेत. इंग्लिशमधून निखिल पाटील सर घेतील, मराठीमधनं नवनाथ वाघ सर घेतील. कंटेंटमध्ये त्याच्या क्वालिटीमध्ये 0 डिफरन्स असणार आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, क्लासचं मटेरियल सोडलं तर बाहेरचं मटेरियल वाचायचं नाही. आत्ता यूट्यूबला आम्ही एक ओपनली व्हिडिओ घेतला अबाउट माइंड मॅप, बघितला? आत्ताच्या प्रिलिम्समध्ये 43 प्रश्न आम्ही ओपनली पेज वाईज दिले. मला सांगा तुमच्याकडे जुनवाला माइंड मॅप आहे? असं तर आम्ही करणार नाही की कुठेतरी फोटो चिटकवून टाकणार. करेक्ट आहे. ते 43 प्रश्न तुमचा माइंड मॅप घ्या, जाऊन त्या ठिकाणी चेक करा त्या पर्टिक्युलर पेजवर तो पर्टिक्युलर प्रश्न आहे की नाही. यूट्यूबला असं कुणीही व्हिडिओ घेत नाही. त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर केसमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. कंझ्युमर कोर्टात कुणीतरी कंप्लेंट करू शकतं की एक फॉल्स क्लेम करतात. आम्ही चुकीचा क्लेम यामुळे नाही करत आहे, कारण माझं म्हणणं आहे, मग माझं म्हणणं बिलकुल नाही की आमचे माइंड मॅप चांगले आहेत. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला दिले तर तुम्ही ते पाठ करायचे. तुम्ही माइंड मॅप पाठ करायचे आहेत, सरळ सरळ. मी आत्ता तुम्हाला सांगतो माइंड मॅप पाठ करायचा वेळ कोणता आहे. तुम्ही रात्री 12ला झोपा, नाही तर सकाळी 4ला झोपा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सकाळी कंपल्सरी 6:30 ते 7 या अर्ध्या तासामध्ये सकाळी उठून माइंड मॅपचे 2 पानं न चुकता वाचायचे एव्हरीडे. ज्याला बाकी इतर वेळी काय हरकत नाही. माइंड मॅप हा एवढा कॉन्सॉलिडेटेड डेटा आहे, म्हणजे तुम्हाला सकाळी म्हणजे थोडक्यात माझं काय म्हणणं आहे की तुमचं आवरल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर तुमच्या दिवसाच्या अभ्यासात सगळ्यात फर्स्ट हाफ आहे, सगळ्यात पहिल्या अर्ध्या तासात, त्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये माइंड मॅपचे न चुकता 2, 3, 4 जशी तुमचं कॉम्प्रिहेन्शन त्या ठिकाणी वाचायचं. परत पोरांचा प्रश्न, याच्या नोट्स काढायच्या का? माइंड मॅप इटसेल्फ इज अ नोट्स. आपण इथं कारकुनी करायला आलेलो नाही. मी तुम्हाला परत सांगतो, नोट्स कसं आहे, नोट्स काढणं हे तुमच्या डाएटमधल्या कार्बोहायड्रेट सारखं आहे. तो असतो ना, नान, बटर गार्लिक नान, अच्छा वाला फीलिंग,
बॉइल्ड काय सोयाबीन खा म्हणलं की नाही, नको नको. मग तर बटर गार्लिक नान परत तुम्हाला 40 वर्षानंतर शुगर, बीपी, डायबिटीज सगळं देतं आणि देन यू फेल. सेम इज दी केस. हे जे आहे 6:30 ते 7 अत्यंत महत्वाचे, अत्यंत क्रुशल आहे. एनी टाइम समजा तुम्ही 9 वाजता उठणारे असाल, उठलात, थोडं 10-15 मिनिट एक्सरसाइज केली, प्राणायाम काहीतरी वाटलं तर केलं, फ्रेश झाला. फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात अभ्यासाचा पहिली सुरुवात कशाने व्हावी? अर्धा तास माइंड मॅप न व्हावी. परत सर कोणतं सुरुवातीला वाचू? जे वाटेल ते वाच. पहिल्या पानापासून दुसरं नाही, ज्या पानापासून ज्या पेजपासून तुला वाटतं आपलं टार्गेट आहे, आपल्याला माइंड मॅप पाठ करायचा आहे. सो ज्या पानावरनं जे पेजेस जसं वाटतं तसं वाच, काही बंधन नाही. हा फक्त काय ठेवायचं, टिक करून ठेवायचं, माझे एवढे पेजेस झाले, एवढे पेजेस झाले, एवढे पेजेस झाले, एवढं फक्त टिक करून ठेवायचं, बाकी काही करायचं नाही. एव्हरी डे न चुकता माइंड मॅप वाचायचं. मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रिपरेशनचे मिनिमम 40% क्वेश्चन त्या सिंगल 6 माइंड मॅपमधनं येणार आहेत, करंट अफेअर्स सोडलं तर. म्हणजे टेक्निकली जर आपण जर करंट अफेअर्सचा विचार केला, करंट अफेअर्सचे 20 एक प्रश्न जर बाजूला काढले, तर 80 पैकी 43 म्हणजे मोर दॅन 50% क्वेश्चन्स हे तुमचे फक्त त्या माइंड मॅपमधनं येतात, फक्त माइंड मॅपमधनं. हा, याचा अर्थ माइंड मॅपमध्ये वेगळा डेटा असा बिलकुल नाही. माइंड मॅपमध्ये सगळा सेम वाला डेटा आहे, फक्त डेटा प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी ॲट वन प्लेस ऑर्गनाइज करून दिलाय, जो तुमच्या गरजेचा आहे. क्लिअर? सो ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट. पाठांतर, टार्गेट, स्वतःला टेस्ट नाही करायचं, कंपॅरिझन नाही करायचं, आकडेवारी नाही करायची. करंट अफेअर्सवर फोकस करताना फक्त आपल्या क्लासच्याच, आणि परत सांगतो बाकीच्या क्लासचा करंट अफेअर्स घ्यायचा का नाही यासाठी मला फोन पण नाही करायचा. आम्ही फॅकल्टीला पण सांगून ठेवणार आहे की बिलकुल यांचे फोन एंटरटेन करू नका, ही झेरॉक्स घ्यायची का, ती झेरॉक्स घ्यायची का, आणि करणार सुद्धा नाही. स्ट्रिक्ट आहे मी, माझं टार्गेट क्लिअर आहे. 70 ते 80 लोक इथून जर प्रिलिम्स मला क्लिअर करायचे असेल तर मला काही गोष्टीवर रेस्ट्रिक्शन लावावं लागणार आहे. सो कोणतं वाचायचं नाही, क्लासच्या मिळणाऱ्या नोट्स आणि क्लासचे व्हिडिओ सोडून अक्षरही करायचं नाही. नवनाथ वाघ सर ज्या लेवलला मेहनत घेतात याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. तो माणूस रोज न चुकता यूट्यूबला लाईव्ह घेतो, रोज न चुकता. लातूरला शुक्रवार शनिवार रविवार प्रवास करायचा असून सुद्धा तो माणूस एव्हरी डे, आणि रोजचं करंट अफेअर्स काढणं ते पण कंबाईनसाठी इकॉनॉमिक्सचे 2 लेक्चर घेऊन, याला तुम्हाला सांगतो याला आपण म्हणतो याला डेअरिंग लागते, एवढा वेळ त्यात इन्व्हेस्ट करायला. म्हणून सांगतो की ज्या लोकांकडे कन्व्हिक्शन आहे, ज्या लोकांकडे डेअरिंग आहे, त्यांचा कंटेंट हा एक्सलंट असतो, सगळ्यात बेस्ट असतो. आता महत्त्वाची गोष्ट, आपण हे सगळं झाल्यानंतर आणखीन काय लक्षात ठेवायचं, ओव्हर रीडिंग करायची नाही, ओव्हर स्टडिंग करायची नाही. बघा हे काही पॉईंट लक्षात घ्या, ओव्हर रीडिंग करायची नाही. म्हणजे एकाच विषयाला 4 पुस्तकं वाचताय, 2 झेरॉक्स वाचताय, एक रेफरन्स वाचताय आणि मग त्या ठिकाणी PhD होल्डर होत आहे. आपल्या क्लासमध्ये दिल्या जाणाऱ्या हँडआउट आणि नोट सोडलं तर बाकी अक्षरही वाचायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी बाहेरचं वाचायचं तेवढं फॅकल्टी तुम्हाला तेवढं रिस्पेक्टिव्हली सांगेल, बट अदरवाईज काही वाच, ओव्हर रीडिंग करायची नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओव्हर स्टडिंग करायची नाही. ओव्हर स्टडिंग साधा कॉन्सेप्ट आहे. तुम्ही आज 4 तास असेल, 5व्या तासात तुम्हाला कळणं बंद झालंय, पण तरी पण तुम्ही इगो सॅटिस्फाय करण्यासाठी वर्गात कंटिन्यू बसवून आहेत. कळणं बंद झालं तरी तुम्ही बसा, बिलकुल करायचं नाही. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओव्हर ॲनालिसिस करायचा नाही. ओव्हर ॲनालिसिस करायचा नाही. सर स्टेट बोर्ड वाचू का? हा वाचा. नवं वाचू का जुनं वाचू? आपलं वाचू का तामिळनाडूचं वाचू? नोट्स काढू का नको काढू? किती वेळात वाचू? किती टार्गेट ठेवू? सर किती वेळा वाचून व्हायला हवं? अरे बास, किती मार्केटमध्ये गायडन्स घेणार? आणि प्रत्येक महाभाग हा तुम्हाला त्याच्या त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं सांगतो. तुम्ही तर फीस पे केली आहे ना, आणि मी तुम्हाला ओपनली सांगतो की माझ्या आयुष्यात माझ्या प्रिलिम्समध्ये कट ऑफ पेक्षा कधीही मिनिमम 30 मार्कांची मार्जिन होती. ज्ञान प्रबोधिनीमधल्या माझ्या सगळ्या बॅचमेटला जाऊन भेटायचं. तुमच्या महाराष्ट्रात सध्या 8 ते 9 कलेक्टर जे माझे बॅचमेट आहेत, 10-12 IPS जे आम्ही सोबत तयारी केलेली आहे, सगळ्यांना विचारायचं की माझा प्रिलिम्सचा स्कोर कसा होता. माझा म्हणजे आमच्या सगळ्यांचा. हे तुम्हाला का सांगतो, यामागचं रिझन असं आहे की मी कधीही नोट्स काढल्या नाही, कधीही ओव्हर ॲनालिसिस केलं नाही. एक सोर्स घेतला, पहिल्या UPSC प्रिलिम्सचा वाजीरामचे येल्लो बुकलेट यायचे दिल्लीच्या, येल्लो बुकलेट आहे का येल्लो बुकलेट, बाकी काहीच वाचलं नाही, काहीही नाही. ठरवलं होतं एवढं वाचायचं म्हणजे एवढं वाचायचं, अक्षरशः ते पानं जीर्ण होऊन फक्त ते चुरगळायचे बाकी होते, अँड आय गॉट व्हेरी गुड स्कोर.
माझ्याकडं ती कॉन्व्हिक्शन आहे, ऑथॉरिटी आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. बिलकुल ओव्हर ॲनालिसिस करायचा नाही. चौथी महत्वाची गोष्ट, ओव्हर गायडन्स घ्यायचा नाही. ओव्हर गायडन्स घ्यायचा नाही. साधा कॉन्सेप्ट आहे. उठलाय, मला एकदा विचारलंय, रमेश सरांनी एकदा विचारलंय, मोहन सरांना विचारलंय, मग त्याच्यानंतर परत आणखीन वैभव सर आले. होय वैभव सर, खरं आहे का, असंच करायला पाहिजे का? आम्ही करतो ना चर्चा. ते आत्ता आलं होतं टॉक्सिक कार्यकर्ता, लगे हे विचारून मला पण विचारून गेले. तुम्ही त्याच माणसाला विचारा ना, तोच माणूस तुम्हाला सांगल. हां, तुम्ही एखादी गोष्ट 10 लोकांकडनं कन्फर्म करा, वी डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन. विचारण्याबद्दल अडचण नाहीये. अडचण ही आहे की आमचं म्हणणं आहे की तुम्ही कन्फ्यूज होऊ नये. उद्देश हा आहे की तुम्ही मल्टिपल गोष्टी ऐकून तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी कन्फ्यूज होऊन तुमचं प्रिपरेशन कॉम्प्रोमाइज करू नये, हा उद्देश आहे, बाकी काही उद्देश नाहीये. ओव्हर रीडिंग, ओव्हर स्टडिंग, ओव्हर अनालिसिस, ओव्हर गायडन्स 100% टाळायचं. बिलकुल. पहिले 15 दिवस तुम्हाला MCQ ला सेट होण्यासाठी लागणार आहेत. पहिले 15 दिवस सेट होण्यासाठी घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक छोटीशी डायरी रोज सोबत कॅरी करायची. डायरी कॅरी करायची, मोठा रजिस्टर कॅरी नाही करायची, छोटीशी डायरी. ज्या डायरीमध्ये तुम्ही जे सगळे, आज समजा वाचताना तुम्हाला वाटतं की हा खूप महत्त्वाचा पॉईंट सरांनी सांगितला, सरांनी 4दा सांगितलं, हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, आणि आपल्याकडनं ते मिस झालं, तर त्या डायरीमध्ये वर्गात बसल्याचं लिहून काढायचं. हे बघा, बघू द्या तुमची डायरी. हे बघा, ही छानवाली डायरी आहे, लाईक धिस, सिम्पलवाला. या टाईपची छोटी साधी सिंपल डायरी. ज्या डायरीत तुम्हाला काय वाटतंय, मी रात्री घरी गेल्यानंतर जर काही रिवाईज करायचं असेल, तर या टाईपची छोटीशी डायरी. वर्गात तुमचं नोटबुक आहे, शेजारी तुम्हाला हँडआउट दिलेलं आहे, त्यात तुम्ही लिहिताना, हे लिहिताना सर सांगतात की हे पाठ करा रे, हे महत्त्वाचं, यावरनं प्रश्न येतो रे, लिहून काढायचं. किंवा सरांनी एखादं आयडिया सांगितली, एखादी ट्रिक सांगितली, तर ते त्या ठिकाणी काय करायचं, लिहून काढायचं. आपल्याकडं ते त्या ठिकाणी असायला हवं. प्रत्येकाने डायरी मेंटेन करायची एव्हरी डेची, ज्याच्या आधारावर तुम्ही काय करणार आहेत, रोज रात्री झोपायला गेल्यानंतर तुम्ही काय प्रिपेअर करणार आहेत हे त्या ठिकाणी लिहिणार आहात. चला, आता आपल्या एक एक मुद्द्याकडे येऊया. हां, तुम्हाला हे पुस्तक दिलंय, मराठीमधलं आहे. ज्यांना दिलेलं नसेल MPSC प्रिलिम्स अनालिसिस, त्यांनी वरती ऑफिसवरून जाऊन एकदा चेक करा. तुम्हाला दिलेलं आहे, मला वाटतं सुरुवातीलाच दिलेलं आहे. सर याचं लेटेस्ट एडिशन केव्हा येईल? 26ची प्री झाल्यानंतर येईल. राईट. नवं वाचू का जुनं वाचू, तेच आहे. फक्त काय आहे, आपण आपल्या अभ्यासाला विनाकारण चुकीच्या पद्धतीने ग्लोरीफाय करतो, जे आपल्याला परवडणार, ज्याची आवश्यकताच नाहीये, हे माझं म्हणणं आहे. हे पुस्तक कॅरी करायचं. आम्ही तुमचा आणखीन एक वर्कलोड कमी करतोय. टॉपिकचं जे हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग आहे, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. उद्या तुम्हाला क्लासमध्ये आल्यानंतर एक सेल्फ ॲनालिसिस शीटची स्पायरल मिळेल. याच्यासोबतच तुम्हाला आणखीन एक सांगतो, हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. सगळ्यांना एक तुम्हाला सेल्फ ॲनालिसिस शीट, याची तुम्हाला स्पायरल मिळेल. एक नोट आहे 30-35 पानांची. याच्यानंतर कधीही प्रिलिम्सचा गायडन्स घ्यायला जर यायचं असेल, तर ही शीट तुमची जर भरलेली असेल तरच भेटायला यायचं, अन्यथा भेटायला यायचं नाही. रिझन सांगतो. प्रत्येक वेळी असं होतं की जे सिन्सिअर, ऑनेस्ट आणि खूप चांगले प्रामाणिक विद्यार्थी आहेत, जे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात, ते कधीतरी भेटायला येतात. आणि या गोष्टी फॉलो न करता यूट्यूबवर किंवा टपरीवरचं गायडन्स घेणारी खूप सगळे मुलं असतात. सर येऊ का भेटायला, सर येऊ का भेटायला, तुझं काय वाचून झालंय, किती व्हिडिओज बघितले तू, त्या ठिकाणी ॲनालिसिस, हे सगळं त्यांनी काही केलेलं नसतं. आणि सर मग स्ट्रॅटेजी सांगा. बिलकुल, मी तुम्हाला सांगतो, जे ॲनालिसिस शीट तुम्हाला दिलं जाईल, हे ॲनालिसिस शीट भरणं प्रत्येकाला कंपल्शन आहे. प्रत्येकाला. मला हाऊस नाही आली की झेरॉक्सवर पैसे खर्च करायचे, पण मला माहिती आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या प्रिपरेशनला ट्रॅक करत नाहीत, तुमच्या प्रिपरेशनचं डॉक्युमेंटेशन करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही. सेल्फ ॲनालिसिस शीट आहे, ज्यात सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मांडलेल्या असेल. तुम्ही त्या पर्टिक्युलर टॉपिकला व्हिडिओ बघितलाय का, लेक्चर अटेंड केलंय का, प्रामाणिकपणे भरायचं. आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी काय केलं, सगळ्या टॉपिकचं आम्ही तुम्हाला क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक. म्हणून आता परत आणखीन कोणाकडे जाऊन सर मला ॲनालिसिस करायचं कसं करू, ॲनालिसिस करून दिलंय ना, हातात रेडीमेड दिलंय, लिहून दिलंय, तरी तुम्हाला ॲनालिसिस का करायचंय, हा मोठा प्रश्न आहे. जर रेडीमेड हातात ॲनालिसिस करून दिलेलं असेल, तर वाय वेस्ट युअर टाईम.
जो वेळ तुम्ही तुमचा ॲनालिसिस करण्यावरती वेस्ट करणार होतात, तो वेळ तुम्ही ते टॉपिक रीडिंग करण्यात पुन्हा पुन्हा यूज करा, तुम्हाला जास्त फायदा होईल. क्लिअर ही गोष्ट. ॲनालिसिस तुम्हाला दोन गोष्टीचं सेल्फ ॲनालिसिस शीट मिळेल उद्या, ती न चुकता भरायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रिलिम्स ॲनालिसिस पुस्तक दिलंय, हे न चुकता वाचायचं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पुस्तक कसं वाचायचं, तर साधा सिंपल कॉन्सेप्ट आहे. आज समजा सरांचं हिस्ट्रीचं लेक्चर होतं, बरोबर आहे, एखादा पर्टिक्युलर टॉपिक असेल, तुम्हाला पुस्तक दिलंय, मला सांगा तुम्ही PYQ वाचून किती लोक आला होतात आज? बघा, ऑलमोस्ट फक्त 8 ते 9 लोक. सो ही 9 लोक तुमच्यापेक्षा रेसमध्ये समोर आहेत, की आज जे सर शिकवणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट काय, की कोऑर्डिनेटरला सांगायची गरज नाही, सरांना तुम्ही विचारू शकता. इव्हन मी पण सरांना इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो, की उद्या काय टॉपिक शिकवणार आहेत ते सरांनी सांगावं. आणि नॉर्मली काय, की आम्ही सगळ्या टेस्ट ॲडव्हान्समध्ये तयार करून ठेवल्यात, बरोबर आहे. त्यामुळे असं आहे की कोणत्या दिवशी कोणते टॉपिक होणार आहेत हे आमच्याकडे ॲडव्हान्समध्ये तयार आहे. मग तुमचं काम काय आहे, तुमचं काम आहे की उद्या जर सर हे टॉपिक शिकवणार आहेत, तर मी काय करतो, PYQ वाचून येतो, सोडवून नाही. PYQ मी कसा येतो, ते PYQ मी रीड करून येतो. कोणत्या टॉपिकवर आलाय, तो टॉपिक हाय स्कोरिंग आहे का, तो टॉपिक मीडियम स्कोरिंग आहे का, तो टॉपिक लो स्कोरिंग आहे का, मी ते बघून येतो. लक्षात घ्या, ही परीक्षा अभ्यासाची नाहीये, ही परीक्षा टेम्परामेंटची आहे. टेम्परामेंट म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढे पुस्तकं, एवढे सब्जेक्ट, एवढं सगळं वाचून जर क्लिअर होईल, देन यू आर ऑन रॉंग ट्रॅक. 100%. आपल्याला 125 क्रॉस करायचे जर पेपर अवघड आला तर. आणि जर पेपर सोपा आला, आपल्या 135 क्रॉस करायचं. 135 आपलं टार्गेट आहे. सोपा पेपर आला, बाकी कुणाला किती पडते आपल्याला घेणं देणं नाही, आपलं कॉम्पिटिशन स्वतःसोबत आहे. जर पेपर सोपा आला 135 क्रॉस करायचे, जर पेपर अवघड आला 125 क्रॉस करायचे. कारण आपल्याला ही क्लॅरिटी आहे की आपण जर या लेवलला प्रिलिम्स मार्जिन जर क्लिअर होणार असू, तर आपल्याला रिझल्ट हवा आहे, म्हणजे हवा आहे, म्हणजे हवा आहे, कुछ भी हो जाए. मग हे जे प्रिलिम्स ॲनालिसिस पुस्तक आहे, फोल्डर घ्यायचं, 10 रुपयाचे प्लास्टिकचे फोल्डर येतात, याचे तुकडे करायचे. तुकडे करून काय करायचं, हाय स्कोरिंग टॉपिक एका बाजूला, मीडियम स्कोरिंग टॉपिक एका फाईलमध्ये, लो स्कोरिंग टॉपिक एका फाईलमध्ये. मग उद्या सर जे शिकवणार आहेत, लेटेस्ट आज समजा सरांचा काय टॉपिक होता, तुमची टेस्ट आहे, किती मार्कांची टेस्ट आहे, 50 मार्कांची टेस्ट आहे, करेक्ट आहे. सो 50 मार्कांची टेस्ट नॉर्मली आम्ही कन्सिडर करतो तुम्हाला 40 मिनटं लागतील, पण मला माहिती आहे 50 मार्कांची टेस्ट तुमची 30 मिनटात सोडून होते. 30 मिनिटामध्ये ती टेस्ट सोडून झाल्यानंतर तुम्ही अर्धा तास रोज ब्रेक घेणार आहेत का, नाही घे, इथंच बसणार आहेत. मग जर तुम्ही इथंच बसणार असाल, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या ॲनालिसिसच्या पुस्तकामधले PYQ इथं बसल्यानंतर का नको वाचायला, वेळ आहे ना आपल्याकडं. 1 तास शिकवलंय, 30 मिनिटात टेस्ट सोडून झाली, 1.5 आवर, 20 मिनिटं रिलॅक्स होण्यासाठी खूप झाले, मोर दॅन सफिशियंट. 10 मिनिटात आपण काय करूया, PYQ वाचूया, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. मग बघा, माइंड मॅपमधनं जवळपास 43 क्वेश्चन. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो की 10% प्रश्न हे दरवर्षी PYQ मधनं रिपीट होतात, डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. 10% प्रश्न दरवर्षी रिपीट होतात, डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. म्हणजे तुम्ही जर 10% प्रश्न जर तुमचे करेक्ट आले, म्हणजे चुकले नाही, सिली मिस्टेक झाल्या नाही, तर मला सांगा सध्या निगेटिव्ह किती, 1/3 आहे का 1/4 आहे? 1/4 आहे. MPSCला जरी 1/4 असलं तरी UPSCला 1/3 आहे. आणि आपण सगळी लोक UPSC प्रिलिम्स देणार आहोत, म्हणून लक्षात घ्या 1/3 मायनस आहे, निगेटिव्ह आहे, हा विचार करून अभ्यास करायचं. समजा तुमचे 10 करेक्ट आले तर तुमचे निगेटिव्हचे 3 वाचतील, करेक्ट आहे. कारण तुमचे 10 चुकले असते तर निगेटिव्हचे 3 सुद्धा गेले असते. 10 + 3 13, 13 दोन्ही 26. विचार करा, 26 मार्क, 100 ते 126. जर तुमचे 26 कमी आले तुम्ही 100 येणार आहात, जर तुमचे 26 वाढले तुम्ही 126 वर पोहोचणार आहात. 10 प्रश्न किती मोठा डिफरन्स करतात, तुमचं अख्खं वर्ष वाचवतात, कंप्लीट 1 इयर. ही क्लॅरिटी खूप जास्त गरजेची आहे, हे आपल्याला कळलं गोष्ट. हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोड घेऊन अभ्यास करायचा नाही, एकदम चिल माइंड, एकदम थंड डोक्यानं. नाही कळलं चल बाजूला निघ, नाही कळलं चल बाजूला निघ, नाही कळलं चल बाजूला निघ. मी तुम्हाला सांगू, कुरूपामधला काटा काढताना डायरेक्ट तुम्हाला सर काट्यावरच घाव घालतो, तर तुमचा पाय अख्खा गँग्रीन सारखा दुखल.
बाजूनं 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 टोकरत चालावं लागतं, त्याच्यानंतर काटा वर येतो. हे आयुष्यातील सगळ्यात मोठं वास्तव आहे. कधीही तुमच्या डोक्यात जर 1000 विचारांची गर्दी झाली, तर 1000 विचार जर डोक्यात आले तर ते डोकं हँग होतं. जसं आपण एखाद्या बॉटलच्या छोट्याशा ओपनिंगमधनं खूप गोष्टी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. लेट द थिंग्स गो वन बाय वन, स्लोली स्लायली. ही आपली क्लॅरिटी आहे. ही क्लॅरिटी, हा पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचा. बाकी शिकवणारे खूप सगळे चांगले शिकवतात, नोट्स खूप लोकांच्या चांगल्या आहेत, क्लासेस खूप लोकांचे चांगले आहेत, ज्ञानदीपच चांगलं असं मी बिलकुल म्हणत नाही. फक्त पर्स्पेक्टिव्ह हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. हे पुस्तक उद्यापासून लक्षात ठेवा. आयदर अख्खं पुस्तक कॅरी करायचं, पुस्तक कॅरी करायचं तर तुकडे करायचे आपल्या सोयीनं, ते तुकडे आणि ते पेजेस न चुकता कॅरी करायचे. पण लक्षात घ्या, तुम्हाला 1 मिनिट जरी मिळाला, हे का सांगतोय, सगळ्यात मुख्य कारण तुम्हाला सांगतोय. नॉर्मली जर तुम्हाला समजा एखादं सिंगल पेज वाचायचं असेल, तर सिंगल पेज वाचायला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागतं 8 ते 10 मिनिटांचं, बरोबर आहे. पण सिंगल MCQ वाचायला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागतो फक्त 1 मिनिटाचा. आणि इथं एवढा गडबड गोंधळ असतो, एवढा दांगडदिंगा असतो, की आपण एवढे चांगल्या गप्पा चाललेल्या असतात, की या ठिकाणी 8 ते 10 मिनिटाचं फॅकल्टी आल्याशिवाय कॉन्सन्ट्रेशन मिळणं रिलेटिव्हली डिफिकल्ट आहे. मग जर हे रिलेटिव्हली डिफिकल्ट असेल, तर आपण मग 10 मिनिटापेक्षा आपण काय करूया, 1 मिनिटाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती फोकस करूया. कशासाठी फोकस करूया, 1 मिनिटाच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी फोकस करूया. सो त्या पर्स्पेक्टिव्हनं जर आपण जाऊ, तर आपल्याला सगळ्यात मेजर बेनिफिट त्या ठिकाणी होतो. क्लिअर. सो पुस्तक ह्याच्यावर फोकस करायचं. हां, आपण काय काय शिकणार आहेत. गोल्डन रूल, गोल्डन फ्लो, अटेम्प्ट, स्टेट बोर्ड, पुस्तक कसं वाचायचं, नोट्स मेकिंग, PYQ, माइंड मॅपचा वापर, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग टॉपिक, हे आपले एजेंडा आहेत. ऑलमोस्ट यातला जो फिलॉसॉफीचा पार्ट आहे तुम्ही सांगून झालं. फक्त तिथे मी एक एक मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात कसं ठेवायचं. गोल्डन रूल सगळ्यात सिंपलवाला गोल्डन रूल आहे. जर दिवसात 10 तास अभ्यास करत असाल, तर 10 तासापैकी 80% वेळ हा तुम्ही रीडिंगला द्यायचा, बाकीचा 20% वेळ हा तुम्ही MCQच्या प्रॅक्टिसला द्यायचा एव्हरी डे. आजपासनं ऑलरेडी तुम्ही आज तुमच्या सुरुवात झाली. किती MCQ सोडवलेत? तुमची टेस्ट झाली ना? नाही, पहिलं ओरिएंटेशन झालं तुमची, नंतर 12:30 ते 1:30 टेस्ट आहे. 11:30 ते 12:30 लेक्चर. मी 11लाच बंद करणार. जे काही उरलेला पोर्शन असेल परत येऊन शिकवणार आहे, कारण आपल्याला टेम्पो डिस्टर्ब नाही करायचा आहे. सो महत्त्वाची गोष्ट, गोल्डन रूल, दिवसात जर 10 तास अभ्यास करत असाल, तर 10 तासापैकी 80% वेळ रीडिंगला, 20% वेळ कंपल्सरी MCQच्या प्रॅक्टिसला. यामध्ये 3 दिवस तुमच्याकडनं ॲव्हरेज 150, या सोयीनं आम्ही 3 दिवसांचे 450 MCQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. यासोबत आम्ही जे माइंड मॅप आहेत, या माइंड मॅपवरती ब्रेन टीजरच्या टेस्ट बनवणार आहोत. या ब्रेन टीजरच्या टेस्ट तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. त्या तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवसांसाठी मिळतील. टॉपिक वाईज ब्रेन टीजरच्या टेस्ट मिळतील. आम्ही त्याचं शेड्यूलसुद्धा लावू, जेणेकरून तुम्ही त्याला कोणत्या फ्लोनं वाचावं हे आपल्याला डिसाईड करता येईल. ब्रेन टीजरची टेस्ट काय आहे, तर लक्षात घ्या. आता जेव्हा तुम्ही MCQच्या परीक्षांची तयारी करता, तर MCQच्या परीक्षांची तयारी करताना एक वेळ असा येतो की आपल्याला त्या प्रश्नाचा पर्याय दिल्याशिवाय उत्तरच येत नाही. म्हणजे आपण एवढे मेकॅनिकल होऊन जातो की प्रश्न विचारला की हा पर्याय सांग तर उत्तर सांगतो. म्हणजे आपलं ब्रेनची थॉट प्रोसेस बंद झालेली असते. ब्रेनला सवय लागलेली असते दिलेल्या ऑप्शन्सपैकी निवडायचं. त्यामुळे ब्रेन टीजरच्या ज्या टेस्ट आहेत, या ब्रेन टीजरच्या टेस्टमध्ये कोणताही पर्याय असणार नाही. फिल इन द ब्लँक, राईट ऑर रॉंग, एखादी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी करेक्ट करा, सेंटेन्सला करेक्शन करा, चुकीचं वाक्य ओळखा, और मॅच दी पेअर करा. या म्हणजे ज्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला मेमरीचं काम असेल, त्या मेमरीच्या सगळ्या गोष्टी ब्रेन टीजरच्या टेस्टमधनं मिळतील. माइंड मॅपवरती सगळ्या ब्रेन टीजरच्या टेस्ट तुमच्या त्या ठिकाणी प्रिपेअर करून मिळतील. तुम्हाला ब्रेन टीजरच्या टेस्टसुद्धा सोडवायच्या. हे बघा, तुम्हाला जो प्रश्न असतो, सर माझं रिव्हिजन झालेलं नाही, मी काय करू. पण तुम्ही हा विचार का नाही करत की तुम्हाला आता जे शिकवलं जातंय, हे एकदा काही बॅचेस सोडलं तर हे एकदा मेन्सच्या वेळेस शिकून झालंय, एकदा तुम्ही वाचलंय. करेक्ट आहे, मेन्सच्या वेळेस शिकून झाले, एकदा तुम्ही वाचलंय, त्यावर तुमच्या काही लोकांनी आन्सर रायटिंगचा प्रयत्न सुद्धा केला असणार आहे. सो 3 गोष्टी झाल्या. व्हिडिओ समजा आपण कन्सिडर करूया, तुम्ही व्हिडिओ नाही बघितला, सोड दो, तुमच्या मागं खूप व्याप होता, धावपळ होती, निवडणुका होत्या, सो होतं काम. तुम्हाला ते आता परत शिकवलं जाते, बरोबर आहे, परत त्याचा व्हिडिओ येणार आहे.
आता MCQ ची टेस्ट येणार आहे, आता ब्रेन टीजरची टेस्ट येणार आहे, सोबत त्या टॉपिकवरचे PYQ असणार आहेत, सोबत त्या टॉपिकवरची वीकली टेस्ट असणार आहे, सोबत त्या टॉपिकवरची डेली टेस्ट असणार आहे. मला सांगा, एखाद्या टॉपिकला जर तुम्ही एवढ्या पद्धतीने जर गिरवून 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 गेलं, वेगळ्या रिव्हिजनची गरज आहे का? आत्ता या क्षणापासून मला काहीतरी नंतर काय तो अश्वमेध यज्ञ घालून रिव्हिजन करायचंय, हे आत्ता डोक्यातनं काढून टाका. एव्हरी डे इज अ रिव्हिजन डे. परत सांगतो, ही फिलॉसॉफी लक्षात ठेवा. एव्हरी डे इज अ रिव्हिजन डे. लेक्चर झाले, लेक्चर झाल्यानंतर लगेच्या लगे तुम्ही MCQ सोडवताय, रिव्हिजन आहे की नाही? सो तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स द्या की तू खूप चांगला अभ्यास करतोय. तुम्ही स्वतःला जर कॉन्फिडन्स नाही दिला तर लक्षात घ्या, तुमच्या मदतीला कुणीही येणार नाही. तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल, व्हॉट एव्हर यू आर डुईंग इज दी ग्रेटेस्ट इन दी वर्ल्ड. ही क्लॅरिटी तुम्हाला स्वतःला आणणं गरजेचं आहे. 80% वेळ रिडिंगला, 20% वेळ MCQच्या प्रॅक्टिसला. MCQ केव्हा वाचायचं मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो, आपण त्या डेली टाइम टेबलमध्ये बघूया. राईट. गोल्डन रूल, गोल्डन फ्लो. व्हॉट इज गोल्डन फ्लो? तुमच्या अभ्यासाचा फ्लो कसा असायला हवा. मी जनरल फ्लो सांगतो, जो फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला या पद्धतीनं जायचंय. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला डिव्हिजन जे मी सांगितलं, हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग, याचं डिव्हिजन आपण केलंय. मग तो पर्टिक्युलर टॉपिक वाचताना गोल्डन फ्लोचं सगळ्यात पहिलं म्हणणं काय आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणणं आहे, तुम्ही पुस्तक वाचायचं नाही. नो. पुस्तक वाचणं पाप आहे. मला माहिती आहे तुम्ही पाप केलेलं नाहीये, चांगली लोक आहात. अगं गंगेला काशीला जायची गरज, मी केलेलं नाहीये. माझ्या मनात त्याबद्दल क्रिस्टल क्लॅरिटी आहे, मी केलेलंच नाहीये. हा, तुम्ही सुरुवात करू नका. राईट. बिलकुल वाचायचं नाही, पुस्तक वाचायचं नाही. काय वाचायचं? ओनली टॉपिक. मला काही काही लोकांची खरंच कीव करावीशी वाटते. मग तुम्ही तुम्ही बघा ना, तुम्ही एखाद्या पर्सनकडे जा आणि त्याला गायडन्स म्हणा की सर काय होते, माझा स्कोर वाढत नाही. तसं नाही रे, तुला बेसिक पासून अभ्यास करावा लागेल. तू सगळ्यात अगोदर काय कर, स्टेट बोर्ड वाचायला घे. मग स्टेट बोर्डमध्ये 4 महिने जातात. मग आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यातलं सगळं रस निघून गेलाय, कारण स्टेट बोर्ड वाचेपर्यंत सगळं संपलेलं असतं. सर मला परत स्कोर येत नाही. तू स्टेट बोर्ड वाचलेस का? हा वाचले. रिव्हिजन केलंस का? नाही. परत रिव्हिजन कर. 6 महिने त्यात जातात. मला ह्या वाक्याचा अर्थ कळलेला नाहीये की तुम्ही अभ्यास बेसिक पासून करावा म्हणजे नेमकं काय. साधी गोष्ट आहे, ही बॉटल आहे. मला सांगा, तुम्हाला बॉटल बद्दल लिहा म्हणल्यानंतर तुम्ही बॉटल कोणत्या कंपनीत बनली, कोणत्या कारखान्यात बनली, कोणत्या आयरन ओव्हरपासून बनली, हे लिहिणार का? बॉटल आहे, एवढी कॅपॅसिटी आहे, सिल्वरी कलरची आहे, थर्मोस्टॅट आहे, पाणी गरम ठेवते, कामी येते, खतम. याला बेसिक पासून अभ्यास करणं गरजेचं आहे का? नाहीये. भांडवली मिळकती कर, कॅपिटल गेन्स टॅक्स, सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्ही एखादी भांडवली मिळकत विकल्यानंतर जे पैसे तुम्हाला मिळतात, घर विकल्यानंतर जे पैसे तुम्हाला मिळतात, त्यावर जो कर तुम्ही भरता, दॅट इज भांडवली मिळकत कर, कॅपिटल गेन्स टॅक्स. याला बेसिक पासून करायची काय गरज आहे की भांडवली मिळकत कुणी दिली, कोणत्या वर्षी दिली, त्यावेळेस कोणतं पंतप्रधान होते, कोणती पंचवार्षिक? अरे नाहीये. बरं, त्याच्या पलीकडे आणखीन एक मी तुम्हाला सांगतो. आपल्या आजूबाजूला एक टॉक्सिक कार्यकर्ता असतो बघा. डिस्कशन करताना तो आपण एखादा विषय काढला की तो म्हणणार, हो राव, हे मी ना सेकंड ARC मध्ये वाचलं होतं. हो राव, मी हे महाराष्ट्र आर्थिक पाहणीत वाचलं होतं. मग आपल्याला कळतं की आपण एवढी मरमर केली, पण आपल्याकडनं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी कसं काय राहिली आणि याला कसं काय येतंय. पण मी तुम्हाला सांगतो, त्याने त्याच्या आयुष्यात तेवढंच वाचलेलं असतंय आणि तो पुढचे 50 वर्ष पास होत नसतंय. पण तो एक खूप साधा कॉन्सेप्ट सांगतो, लेट मी टेल यू. 12वीला CETची तयारी करत होतो आणि मी त्यावेळेस कोचिंग क्लास लावला नव्हता, कारण मला मूर्खपणा होता. तो घरी बसूनच करायचो, तालुका प्लेस होता आणि शाळेत चांगला अभ्यास केला होता, सो आय वॉज गुड वन. मग आम्ही फॉर्म भरायला शाळेत गेलो. त्यावेळेस कसं होतं की ऑनलाईन फॉर्म भरायची पद्धत नव्हती. तुम्हाला शाळेत जावं लागायचं, प्राचार्याचा शिक्का घ्यावा लागायचा. आणि शिक्का घेतल्यानंतर, आणि माझं रेसिडेन्शियल शाळा होती, तर आम्ही शाळेत गेल्यानंतर माझे 2-3 मित्र लातूरला होते, काही मित्र 10-15 लोक नांदेडला होते. आले कार्यकर्ते. आता मी आपला खूप चांगला अभ्यास केलेला, सगळं चांगलं परफेक्ट चाललंय आणि मला माहित होतं की आपल्याला 200 पैकी 190 आरामात क्रॉस होईल, काय अडचण येणार नाही. पण
त्यांनी तिथं आल्यानंतर गोष्टी डिस्कस करायला सुरू केल्या की फिजिक्सच्या अवघड सम डिस्कस करायला सुरू केले. आणि ते काय मला येत नव्हते, कारण बेसिकली ते फिजिक्सचे सम कुठलचे होते, ते IIT वाल्यांचे होते, JEE वाल्यांचे होते, आणि ही लोक सोडवायची. आणखीन अवघड बायोलॉजी डिस्कस करायला सुरू केलं, जे नॉर्मली CBSE PMTचं होतं. आणि आय वॉज नॉट फोकसिंग ऑन CBSE PMT, आपलं MHCETचं चाललं होतं. सगळं 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 चांगलं चाललं होतं. तिथं गेलो आणि मी ज्यावेळेस हे ऑब्झर्व केलं की त्यांचं काहीतरी वेगळं डिस्कशन चाललंय, आय गॉट डिमॉरलाइज्ड. मला स्वतःला वाटलं की म्हणजे आपला अभ्यास काहीच नाहीये काही. आणि त्यानंतरचे 15 एक दिवस मला त्या गोष्टी रिकवर करण्यात गेले की आपलं काही चुकतंय का, आपलं काही चुकतंय का, आपलं काही चुकतंय का. अँड आय टेल यू, मी माझ्या माय स्कोर वॉज 183 आउट ऑफ 200, 2003ची CET. यामध्ये जागतिक एड्स दिवस चुकवला होता, मानवी हक्कांचा दिवस, म्हणजे अशा सिली मिस्टेक केल्या होत्या ज्या सिली मिस्टेक व्हायला नको. फिजिक्स 49 आउट ऑफ 50, केमिस्ट्री 50 आउट ऑफ 50, आणि सगळ्यात मातीकुट्टाखाली बायोलॉजीमध्ये जो माझा सगळ्यात चांगला विषय होता. आणि का मातीखाली? एकमेव कारण आहे की मला असं वाटायचं की आपण एवढा चांगला अभ्यास केलेला नाहीये का. हे मी इथून तुम्हाला सांगतो की ही जी फिलिंग आहे ही सगळ्यात वाईट आहे. कुणासोबतही चर्चा करायची नाही तुम्ही किती अभ्यास केलाय, किती अभ्यास केला नाही. मला आजही खंत आहे की ती लोक जर भेटली नसती, मी एकट्याने जाऊन जर फॉर्म भरला असतो. त्यांनी काही चूक नाही केलं, हा माझा फॉल्ट आहे की आय अलाउड देम टू इन्फ्लुएन्स मी. आणि त्यावेळेस आपण लहान असतो, 12वीचं काय वय असतं का. आणि काय असतं की आपल्याला जेव्हा ही फिलिंग असते की बाहेर लोक काहीतरी वेगळा अभ्यास करत असते, तुमच्या खूप सगळ्या लोकांना वाटतं UPSC वाली लोक काहीतरी वेगळा अभ्यास करत असतील. बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो काहीही वेगळं करत नाहीत. ॲब्सोल्युटली नो. खूप वेगळं आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट काय, पुस्तक वाचायचं नाही, वाचून झालंय का नाही हा विचार करायचा नाही. काय वाचायचे, फक्त आणि फक्त टॉपिक वाचायचे. ओनली टॉपिक रीडिंग करायचे, फक्त टॉपिक. टॉपिकमध्ये पण सुरुवात कुठून करायची, कोणताही टॉपिक वाचायला घेतात सगळ्यात PYQ वाचून काढायचे. PYQ वाचताना हायलायटर सोबत घ्यायचा, आणि कोणत्या टॉपिकवर PYQ आलाय त्या टॉपिकला हायलाइट करायचं. तुम्हाला सुरुवातीला उत्तर नाही येणार आहे, करेक्ट आहे, कारण तुमचा आणखीन अभ्यास सुरू झालेला नाहीये. आता या मोमेंटला आपलं काय टार्गेट आहे की आपल्याला आपल्या ब्रेनला फीड करायचंय की तू वाचताना हे लक्षात घे की या टॉपिकवर आला, या टॉपिकवर आला, या टॉपिकवर आला, या टॉपिकवर आला. सो आपण काय करतो, टॉपिक फीड करतो आपल्या ब्रेनला की भाई याच्यावरती प्रश्न येत आहेत. म्हणजे तुमची इच्छा असो अथवा नसो, सायकोलॉजिकली तुमच्या ब्रेनमध्ये परत त्या गोष्टी आतमध्ये जात राहतात, जात राहतात, जात राहतात, अँड यू आर लाईक की हां मग चला. सो फक्त PYQ वाचून काढायचे, फक्त वाचायचे. ते PYQ वाचून झाल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला दिलेली PPT, तुम्ही लेक्चर अटेंड करता हे मी कन्सिडर करून चालतो, PPT/PDF हे वाचून काढायचं. प्रिंट, कोणत्याही रेफरन्स मटेरियलला हात लावायचा नाही सुरुवातीला. PPT/PDF हे वाचून झाल्यानंतर सगळ्यात पहिलं हे झाल्यानंतर या टॉपिकवरचे माइंड मॅप वाचायला घ्यायचे. त्या टॉपिकवरचे गो फॉर दी माइंड मॅप. माइंड मॅप वाचून झालं, मग हा जो टॉपिक आहे, आता ऑलरेडी तुम्ही क्लासमध्ये त्या टॉपिकवरचं काय करणार आहात, PYQ सोडवणार आहात. सो परत या टॉपिकवरचे PYQ रीडिंगला घ्यायचे. आता सेकंड टाइम, एकदा तुम्ही वाचलंय, टॉपिक हायलाइट केलाय, आता तुम्ही वाचताय, आता तुम्ही प्रश्न कॉम्प्रिहेंड करताय, कारण तुमच्याकडे काय आहे, कॉन्सेप्ट पण क्लिअर आहे, तुम्हाला टॉपिक सुद्धा कळलेला आहे. PYQ, PPT/PDF, माइंड मॅप, PYQ, त्याच्यानंतर जर त्याचा असेल तर रेफरन्स मटेरियल, जर तुम्हाला वाटलं तर रेफरन्स मटेरियल, आणि त्याच्यानंतर मग नवीन MCQ. त्याच्यानंतर काय, नवीन MCQ खतम. तुमचा टॉपिक त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. हेच मी लिहून दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर सेल्फ ॲनालिसिस शीटमध्ये. तुम्ही त्या टॉपिकवरचे PYQ किती वेळा सोडवलेत, लाईन करायची, लाईन करायची, लाईन करायची, लाईन करायची, लाईन करायची. मी टॉपिक 3दा वाचलाय, 4दा वाचलाय, 2दा वाचलाय, 1दा वाचलाय, व्हिडिओ बघितलाय का, PPT वाचलेली आहे का, हे सगळं आपल्याला फक्त काय करायचं, ट्रॅक करायचंय. आणि या ट्रॅक केल्याच्या शेवटी स्वतःला रेटिंग द्यायची आहे की त्या टॉपिकमध्ये तुम्ही स्वतःला काय रेटिंग द्याल. 2 रेटिंग आहे, 3 रेटिंग आहे, 4 रेटिंग आहे, तुमचे काय व्हायला हवं, आणि ती रेटिंग तुम्हाला पेन्सिलनं द्यायची आहे. तुमचं काय आहे, आपलं टार्गेट आहे की एप्रिल महिन्यामध्ये, आता सध्या तुमची रेटिंग समजा 1च आहे, सिंगल स्टार आहे, तर ही रेटिंग एप्रिल महिन्यामध्ये 3 कडे जायला हवी, आणि
सॉरी हां, एप्रिल महिन्यात 3 कड झाले आणि मे महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल एक्झामला जाणार त्या महिन्यात तुमची रेटिंग 4 कड जायला हवी. 5ची रेटिंग एक्सेप्शनल आहे, की ज्या केसमध्ये तुमचा त्या टॉपिकवर एकही प्रश्न जर चुकत नसेल, कसाही प्रश्न विचारला तर त्याला म्हणायचं 5ची रेटिंग. 5ची रेटिंग फक्त मॅथ्समध्ये असू शकते, त्या अदरवाईज सगळ्यात बेस्ट रेटिंग काय आहे? 4ची रेटिंग आहे. स्वतःला रेट करायला शिका, म्हणजे स्वतःकडं उघडपणे डोळसपणे बघायला शिका. आय टेल यू, मला परत माहिती आहे की तुम्हाला हे बालिश वाटतं की सर मी कसं रेटिंग करणार. स्वतःला सिंगल रेटिंग करा, 2 रेटिंग करा, 3 रेटिंग करा. पेन्सिलनं करा, हे आपलं काय व्हायला हवं? इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी. सो सगळ्यात अगोदर PYQ वाचणं, सोडवणं नाही. PYQ वाचणं, PPT PDF, माइंड मॅप, PYQ, रेफरन्स मटेरियल, नवीन MCQ, या सगळ्यामध्ये माझ्याकडनं स्टेट बोर्डला कुठंही जागा नाही, बिलकुल नाही. तुम्हाला दिलेली क्लासची पुस्तकच वाचायची, तुम्हाला दिलेल्या क्लासच्या हँडआउटच वाचायच्या, तुम्हाला दिलेले क्लासचे माइंड मॅपच वाचायचे. स्टेट बोर्ड कुणीही कुठंही आत्ता वाचायचे नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसात जर तुम्हाला वाटलं की मला असं आणखीन बेसिक कळत नाहीये, कॉम्प्रिहेंड होत नाहीये, किंवा माझी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येत नाही आणि मला स्टेट बोर्ड वाचायला हवे, तर स्टेट बोर्ड वाचायला घ्या, अन्यथा स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. का? तर स्टेट बोर्डचा सगळ्याच्या सगळा डाटा सगळ्या कोचिंग क्लासेसच्या रेफरन्स मटेरियल्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. स्टेट बोर्डचा सगळा डेटा आपल्या माइंड मॅपमध्ये कंप्लीट उपलब्ध आहे, एखाद दुसरी कोपऱ्यावरची फॅक्ट जर सोडली तर. सो तुम्ही स्टेट बोर्ड नाही वाचलत याच्या एवढी चांगली गोष्ट जगात दुसरी कोणती नाही. चला, गोल्डन फ्लो लक्षात आला, महत्वाची गोष्ट आहे. देन, आणि हे पण लक्षात आलं, पुस्तक वाचायचं नाहीये आपल्याला. म्हणजे जो समजा कार्यकर्ता म्हणून सर माझं लक्ष्मीकांत 3दा वाचून झालं, त्याला सरळ बाजूला काढायचं. पुस्तक किती वेळेस वाचून झालं यापेक्षा हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक हे वाचून झालेत का याबद्दलची क्लॅरिटी आपल्याला ठेवायची आहे. अटेम्प्ट किती असायला हवा? GSचा अटेम्प्ट तुमचा 90 ते 95च्या आसपास असायला हवा. CSATचा अटेम्प्ट तुमचा 55 ते 65. 65 खूप जास्त झालं. CSATला या लेवलला अटेम्प्ट जात नाही. 55 ते 60 या लेवलला अटेम्प्ट असायला हवा. सो आत्तापासून डोक्यात हे टार्गेट ठेवा. देर आर चान्सेस की सुरुवातीला तुमचा अभ्यास झालेला नाहीये, तुमची अंडरस्टँडिंग नाही, सो तुम्हाला अटेम्प्ट कमी वाढवायला वेळ लागेल. पण सर माझा 40च अटेम्प्ट झालाय, यायचं सुद्धा नाही, नाही यायचं. यू आर नॉट फिट फॉर दिस एक्झामिनेशन. येत नाहीये तरी सुद्धा, एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तरी सुद्धा सी 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 मार्क करून अटेम्प्ट कितीवर आणायचा आहे? 90 वर आणायचं आहे, म्हणजे आणायचं आहे. सर निगेटिव्ह होऊन -5 पडलेत तरी चालणार आहे, 100% चालणार आहे, 1001% चालणार आहे. पण अटेम्प्ट किती असायला हवा? 90, 85, 90. अँड जर तुम्ही अभ्यास कॉन्सेप्च्युअली खूप चांगला केला तर 95. 60 अटेम्प्ट होतोय सर, 32 अटेम्प्ट होतोय सर, 28 अटेम्प्ट होतोय. बिलकुल. अटेम्प्टचं लॉजिक तुम्हाला सांग, बोर होत नाहीये ना? मी 11ला शार्प संपवणार आहे, उरलेलं परत शिकवायला येणार आहे, हे चालू राहणार आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे की जे मी सांगतोय लक्ष देऊ नये का, कंटाळा, खाली जावा, चक्कर मारून या. हा क्लास ओपन एंडेड आहे, लिबरल एज्युकेशनमध्ये बिलीव्ह करणारा आहे मी. माझं म्हणणं आहे भकाळ्या मारणारी लोक नको, आणि मला 80 लोक पास करायची आहेत, हे आपलं टार्गेट आहे. कारण मला माहिती आहे की रायटिंग खूप चांगली झाली आहे, मला माहिती आहे आणखीन 4 महिन्यात आपण खूप चांगलं लिहिणार आहेत, मला माहिती आहे जागा वाढणार आहेत. मला काही सोर्स नाही, पण मी तुम्हाला सांगतो जागा वाढणार आहे. माझ्या ओळखी पण आहेत तरी सांगतो की जागा वाढणार आहेत. सो आपल्याला प्रिलिम्स खूप चांगली क्रॅक करायची. जर समजा यदा कदाचित राहिलीच प्रिलिम्स तर ती 8 ते 9 मार्कांनी राहावी, 50 मार्कांनी नाही. किंवा शेवटच्या क्षणाला वाटलं की नाही सर थोडंसं खूप डाऊन वाटतंय, कम सिट विथ मी, डिस्कस विथ मी, विल वर्कआउट अ वे. पण माझं म्हणणं काय की आपल्याला हे पुढचे 3 महिने, हे पुढचे ते म्हणतात ना की 3 महिने सगळ्या जगाला विसरून जाऊन स्वतःच्या विश्वात असे रममान व्हा की यू विल बी अ कम्प्लिटली मेटामॉर्फॉस्ड न्यू वाला पर्सन. स्वतःला त्या नवीन टाईपचं बनवा या येणाऱ्या पुढच्या 2.5-3 महिन्यात. पण महत्त्वाची गोष्ट, नवीन टाईपचं बनणार याचा अर्थ असं बिलकुल नाही की तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाहीये, टेन्शन येणार नाहीये, भांडण होणार नाहीये, घरी कुटाने होणार नाहीये, तुमच्या आयुष्यात कुटाने होणार नाहीये, असं बिलकुल नाहीये. यू डू नॉट लिव्ह इन आयसोलेशन, यू डू नॉट लिव्ह इन व्हॅक्यूम. अडचणी होणार आहेत, प्रॉब्लेम्स होणार, या सगळ्यांमधनं
मी कसं ओव्हरकम करून स्वतःला कसं बनवणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला आपल्यासोबत कॉम्पिटिशन करायचं आहे. हे 3 महिने मी तुम्हाला सांगतो या लेवलला प्रिपेअर करायचं आहे की आपल्याला UPSC प्रिलिम्समधनं परीक्षा क्रॅक करायची. एवढं आपल्याला क्रुशियल आहे. व्हिजनचं PT365 वाचायचं सुद्धा नाही. मी खूप लोकांना बघतो त्यांना सांगून थकलो की यामधनं प्रश्न येत नाहीत, पण आपल्या सोबतची तुमच्यासोबतची अभ्यासिकेत अभ्यास करणारी, आयपॅड घेऊन फिरणारी, जॅकेट घातलेली, असे खाली केस आलेली काही अशी जनता असेल ज्यांना बघून आपल्याला काय स्टुडियस आहे. आपण लोक किती हुशार आहेत हे त्यांच्या एक्सटर्नॅलिटीवरून डिसाईड करतो की हा किती आयपॅड कॅरी करतो म्हणजे नक्कीच हुशार असणार आहे. आता आपलं काय फोनवरच चाललंय नाही. आय टेल यू, आय हॅव सीन. मी जगाची सगळी नाटकं, याचा अर्थ मी 70 वर्षाचा असं नाहीये, पण मी 6वीला हॉस्टेलला गेलोय. सो मी जगाची सगळी नाटकं बघून झाली आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की एकट्यानं आपला रस्ता चालायचा ठरवलं की तुम्ही खूप पटकन पास व्हाल. पहिल्या अटेम्प्टला पोस्ट मिळेल. आय टेल यू, पहिल्या अटेम्प्टला शुअरली पोस्ट मिळेल. फक्त एकच काय की तुम्हाला त्या असं झापडलेल्या घोड्यासारखं चालायचं. आणि नाही, प्रिलिम्सचा पेपर देऊन येईपर्यंत किती स्कोर येतो याचा विचार नाही करायचा. आपण विल कम टू दॅट पार्ट. सो हा गोल्डन फ्लो या ठिकाणी लक्षात ठेवायचा. चला, हा अटेम्प्ट बद्दल मी तुम्हाला सांगत होतो. अटेम्प्टचं लॉजिक काय आहे. हां, बघा इथं महत्त्वाची गोष्ट काय, मी लेटेस्ट आपण डिस्कस करूया 100 प्रश्नांबद्दल. बरोबर आहे. काय आहे, 100 प्रश्न आहे. अटेम्प्ट सोबत मी तुम्हाला टेस्ट सिरीजचं सुद्धा लॉजिक सांगतो की काय आहे. बरोबर आहे. आता समजा कोणतीही टेस्ट सिरीज किंवा ॲक्च्युअल आयोगाचा पेपर, हे लॉजिक समजून घ्या, महत्त्वाचं आहे. समजा आयोगाचा पेपर आहे, आयोगाच्या पेपरमध्ये किती 100 प्रश्न आहेत. आता 100 पैकी मी तुम्हाला सांगू ना, 100 पैकी 20 प्रश्न ज्याने त्याच्या आयुष्यात एकदा जरी MPSC शब्द उच्चारला असेल, MPSC, त्याला सुद्धा 20 प्रश्न येणार आहेत. 20 प्रश्न प्रत्येकाला येणार आहेत. 10 प्रश्न कुणालाच येणार नाहीत. ज्यानं पेपर सेट केलाय त्याला सुद्धा माहित नाही याचं उत्तर काय आहे. आता माझा साधा प्रश्न, यू थिंक अबाउट इट. हे जे 20 प्रश्न आहेत इथं वर्गात बसलेल्या प्रत्येकाला येणार आहेत. मग या 20 प्रश्नात कॉम्पिटिशन आहे का? नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना 20 प्रश्नांचे मार्क पडणार आहेत. सो या 20 प्रश्नांवर देर इज झिरो कॉम्पिटिशन. तुम्हाला प्रत्येकाला 20 प्रश्न येणार आहेत. इथं फक्त चूक कुणाची होणार आहे, जे लोक सिली मिस्टेक्स करतील. काय? जे लोक सिली मिस्टेक्स करतील, दे आर ॲट फॉल्ट. नुकसान त्यांचं आहे. 20 प्रश्नात जे लोक सिली मिस्टेक करतील त्यांचं नुकसान आहे. 10 प्रश्न कुणालाच येणार नाहीत. आणि जे 1-2 टॉक्सिक कार्यकर्ते ज्यांना 10 प्रश्न येतात ते कॉम्पिटिशन मध्ये, कारण त्यांना ते 20 येत नाहीत. बरोबर, बाकीचं सोडून द्या. सो महत्वाची गोष्ट, 10 प्रश्न जे कुणालाच येत नाहीत यामध्ये पण देर इज नो कॉम्पिटिशन. देन रियल कॉम्पिटिशन लाईज इन हाऊ मेनी क्वेश्चन्स? 70 क्वेश्चन. आता 70 पैकी मी तुम्हाला सांगू ना, ज्यांनी थोडाफार चांगला अभ्यास केलाय मागच्या 4-5 महिन्यात आणि आता पण चांगला अभ्यास करण्यात, या लोकांना येणार आहेत 70 पैकी 40 प्रश्न. इथं काय कॉम्पिटिशन थोडंसं हलणार आहे. जी लोक टेम्परामेंटवाली आहेत, चांगले अंडरस्टँडिंगवाले आहेत, कन्सेप्ट क्लिअर आहेत, सिन्सिअरली अभ्यास करताना 40 प्रश्नात ॲडव्हान्टेज असणार आहे. त्याच्यानंतर उरले 30 प्रश्न. आता हे 30 प्रश्न जे आहेत ना, हे 30 प्रश्न टेक्निकली तुम्ही वाचलेत, तुम्हाला आठवत नाही. एखादं उत्तर पहिलं वाटतं, एलिमिनेशन करता येत नाही, लॉजिक लावता येत नाही, गेस केला तर उत्तर चुकते. सो हे जे 30 प्रश्न आहेत, या 30 प्रश्नांमध्ये खरं कॉम्पिटिशन आहे. का? तर जे प्रश्न सगळ्यांना थोडेफार 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 येतात, मला पण थोडेफार 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 येतात, मग या प्रश्नांना मी कसं टॅकल करू, या प्रश्नांसाठी मी काय करू, हे खरं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही टेस्ट सिरीजला गेल्यानंतर काय करता, सर या टेस्टमध्ये मला 90 पडले, मग 92 पडले, मग 93 पडले, मग 94 पडले, मग सर मला 110 आले. डू नॉट काउंट दी स्कोर. सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम, टेस्ट सिरीजमध्ये बिलकुल स्कोर काउंट करायचा नाही, कधीच नाही करायचा. टेस्ट सिरीजमध्ये कोणत्या विषयाचे प्रश्न चुकतात, कोणते प्रश्न चुकतात, मी वाचलंय तरी पण चुकतात का, माझं नॉलेज चांगले तरी चुकतात का, माझा ऑप्शन आहे तरी चुकतात का, किंवा हे मी वाचलं नाहीये. बघा, समजा पहिली टेस्ट आहे, तुम्ही एखादा टॉपिक वाचता आणि त्यात तुमचे उत्तर चुकले, ओके ना, 4 महिन्यात तुम्ही वाचणार आहात, सो त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर.
तुम्हाला काळजी कशाची करायची? जे टॉपिक तुम्ही वाचलेले आहेत तरी तुमची उत्तरं चुकतात, मग आपण याच्यावर विचार करूया की नेमकं काय घडलंय. तर पण जे टॉपिक तुम्ही वाचलेत आणि सॉरी जे टॉपिक तुम्ही वाचलेले नाहीत आणि तुमचे उत्तरं चुकतात, तर काय काळजी करायची गरज नाही. कारण आपण काय, मे एंड पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने, आणखीन जवळपास 15 दिवस आपल्याकडे जवळपास टेक्निकली 135 दिवस आहेत. 135 दिवस आपण तो टॉपिक वाचून आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. सो लेट्स नॉट वरी अबाउट इट. काळजी करण्यासारखं काहीही नाही त्यामध्ये. सो सोडून द्या. पण महत्वाची गोष्ट काय की टेस्ट सिरीज सोडून झाल्यानंतर हे वाक्य लक्षात घ्या. टेस्ट सिरीज सोडून झाल्यानंतर तुमचे किती स्कोअर येतो यापेक्षा तुम्ही वाचलेल्या टॉपिक पैकी तुमची कोणती उत्तरं चुकतायत, का चुकतायत, नॉलेजवाली चुकतायत की लॉजिकवाली चुकतायत की गेसवाली चुकतायत की इंट्युशनवाली चुकतायत, हे तुम्ही चेक करणं, हे आपल्याला पाहायचंय. आपल्याला तुम्हाला इथं क्लासमध्ये, कोचिंग क्लासमध्ये टेस्ट सिरीजमध्ये टॉपर आणायचं नाहीये. आपलं टार्गेट आहे आयोगाच्या एक्झामिनेशन नंतर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 22 मार्कांची मार्जिन मिळायला हवी, हे आपलं टार्गेट आहे. आणि मार्जिन केव्हा इम्प्रूव्ह होईल? जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये वाचूनही माझं उत्तर चुकत असेल तर मी विचार करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. राहील लक्षात? सो अटेम्प्ट लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला येणाऱ्या पुढच्या 2 संडेमध्ये 2 बेंचमार्क टेस्ट आहेत. काहीच वाचलेलं नसताना तुम्ही प्रश्नाला कसं टॅकल करता, बरोबर, कसं उत्तरापर्यंत पोहोचता, कसं तुम्हाला कळू शकतंय. आणि महत्वाची गोष्ट काय की तुम्ही त्या प्रश्नापर्यंत पोहोचताना PYQ पाठ करणं, MCQ पाठ करणं, क्लास नोट्स पाठ करणं, माइंड मॅप पाठ करणं, आपला मतलब प्रश्नाचं उत्तर करेक्ट येण्याशी आहे. तो कसा येतो याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. मग तो उत्तर करेक्ट आणण्याशी आपला मतलब आहे. सो हा अटेम्प्टचा पॉईंट पक्का लक्षात घ्या. हा सुरुवातीला होईल थोडंफार डिले डायलिंग होईल, थोडाफार कमी अटेम्प्ट येईल, काही हरकत नाही. पण लक्षात घ्या, आपल्याला ॲक्च्युअल एक्झामिनेशनमध्ये किती अटेम्प्ट आणायचा आहे? 90 ते 95 GS. सी सॅटला 55 ते 65 नाही, 60 पर्यंत आणायचं. स्टेट बोर्ड और NCERT. सर प्रिलिम्सचा स्टेट बोर्ड वाचू का NCERT वाचू? सर बिरदेवडोने IPS झाले, ते म्हणले फक्त NCERT वाचा. मग NCERT वाचू का? सर मला मराठी सोपं जाते पण मला स्टेट बोर्ड वाचायचं नाही, इंग्लिश अवघड जाते, मग हिंदी मधले NCERT वाचू का? बिलकुल नाही. तुम्हाला जे शिकवलं जातंय हे शून्यापासनं, बेसिक पासून असणार आहे. जर तुम्हाला वाटलं की आणखीन सर मला आणखीन बेसिकमध्ये हवं आहे, तर ज्या रेकॉर्डेड बॅचचा तुम्हाला ॲक्सेस दिलेला आहे, त्या ॲक्सेसमध्ये जे सध्या नवीन बॅचला प्रिलिम शिकवलं जाणार आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला हवं असेल तर परत बेसिकपासून हवं आहे, ते सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकतो. मला व्हिडिओ देण्यावरती, लेक्चर देण्यावरती कोणताही अडचण आहे, किंवा तुम्ही तुमची जुनी फीस आहे, सो तुम्हाला जुने व्हिडिओ नवीन व्हिडिओ नाही असं सुद्धा काही करायचं नाही आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे, तुम्ही बेसिकपासून जर शिकवलं जातं आहे, स्टेट बोर्ड NCERT वाचताना या पद्धतीनं जर गरज असेल तर वाचा. ज्या ठिकाणी रिकमेंड केलं जातं त्या ठिकाणी वाचा. नाहीतर उठलाय आणि प्रत्येक विषयाचे 6वी ते 12वीचे NCERT वाचताय असा काहीही प्रकार करू नका. डोंट डू धिस. जर समजा जानेवारी महिना गेलाय, फेब्रुवारी महिना गेलाय आणि तुम्हाला असं वाटतं की सर माझं बेसिक्सवर आणखीन तेवढं काम होत नाही, किंवा माझे कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, किंवा मला कॉन्फिडन्स येत नाहीये, बेसिक्सवर काम होत नाहीये, कॉन्फिडन्स येत नाहीये, कॉन्सेप्ट क्लिअर होत नाहीये, थोडंसं अस्वस्थ वाटतंय, तर स्टेट बोर्ड वाचा. पण ज्या लोकांना आतापर्यंत कळलं की सर माझ्या अभ्यासावर चांगली कमांड येऊ शकते, मला गोष्टी चांगल्या जमू शकतात, आणि मला कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी स्टेट बोर्ड और NCERT वाचायची गरज नाही, डोंट रीड देम. स्टेट बोर्ड NCERT काय डिफरन्स आहे? मराठीमध्ये तयारी करणाऱ्या लोकांनी स्टेट बोर्ड वाचा, इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या लोकांनी NCERT वाचा, आणि ज्यांना गावाकडे जायचं त्यांनी हिंदी NCERT वाचा. गावाकडे जाऊन मग तुम्ही हिंदी बोलू शकता. हे देण्या हे ॲक्च्युली यूट्यूबसाठी व्हिडिओचा PPT आहे. पुस्तक कसं वाचायचं और कोणता टॉपिक कसा वाचायचा, हे अगोदर पण सांगितलं, आज परत एकदा सांगतो. एका दिवसात जनरली 2 पुस्तकं वाचायची और 2 विषय वाचायचे. एकच विषय घ्यायचा नाही, सर मला संपवायचा आहे, संपून जायचंय कुठं हा मोठा प्रश्न आहे. नाही सर लवकर संपवतो हे बरं वाटेल, बरं वाटून का घ्यायचंय? चहा पिल्यावर पण बरं वाटतं.
पुस्तक वाचताना 2 स्टेजेस. पहिलं स्लो, अत्यंत स्लो. तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारा, तुम्ही पुस्तकं स्लो वाचलेली आहेत का? नाही. आज हे शिकून झालंय, आज मी पटकन हे वाचवतो, आज मी हे पटकन संपवतो, आज हे मला संपवायचंय. याच्या नादात तुम्ही पुस्तकं फक्त संपवली आहेत, तुम्ही पुस्तकं वाचलेली नाहीयेत. म्हणून मी तुमचा तो लोडच कमी करून टाकलाय. आपल्याला पुस्तक वाचायचं नाहीच, आपलं टॉपिक वाचायचंय. म्हणजे समजा लेटेस्ट तुम्ही लक्ष्मीकांत वाचायला घेतलं, 1000 एक पान आहेत, पण तुम्हाला वाचायची किती 400-600 पानांचा लोडच नाहीये ना तुम्हाला. 600 पान तुम्हाला सरळ काय करायचं, MCQ मधनं PYQ मधनं पाठ करायचं. आपलं 90% लोड संपलाय. सो स्लो वाचायचं, अंडरस्टँड करायचं, इंटरनलाइज करायचं, रिवाइज करायचं. पुस्तक वाचताना आत्ता या मोमेंटला घाई नका करू. आणि हे वाचताना, त्या पुस्तक वाचताना तिथं काय करा, एक हायलाईट करा की क्रॉस करा, हा टॉपिक मला नाही वाचायचा आहे. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात गायी, म्हशी, जनावरं, झाडं, नदी, डोंगर, हे परत तुम्ही सेकंड रिडिंगला परत तेच वाचता की आपल्या सभोवताली गायी, नदी, झाडं, डोंगर असतात. बरोबर आहे. जर तुम्हाला पहिल्या रिडिंगमध्ये क्लॅरिटी येत नाही की सर काय वाचावं, काय अंडरलाईन करावं, काय अवॉइड करावं, जास्त लाईन अंडरलाईन करा ना, काय हरकत आहे. म्हणजे अंडरलाईन करताना काय करा, नंतर सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही काय करा, पहिल्या रिडिंगला पेन्सिल वापरा, सेकंड रिडिंगला तुम्ही जेल पेन वापरा, थर्ड रिडिंगला मग हायलायटर वापरा, की जे लास्ट मोमेंटला तुम्हाला काय करायचं, फक्त खटकून तेवढंच वाचायचंय. जर पहिल्या रिडिंगला कन्फ्युजन असेल की सर काय वाचावं कळत नाही, पहिल्या रिडिंगला सगळंच महत्त्वाचं वाटतं, ठीक आहे, जे महत्त्वाचं सगळं हायलाईट करा. सेकंड रिडिंग जेल पेन, थर्ड रिडिंग हायलायटर वापरा. टार्गेट ठेवायचं नाही, टॉपिक वाईज वाचायचं. डोंट रीड कम्प्लीट बुक. एका दिवसात 2 पुस्तकं वाचायची. स्टार्ट विथ युअर इझी टॉपिक. हाय स्कोरिंग टॉपिक मध्ये सुद्धा इझी टॉपिक वाचायला घ्यायचे. तुम्ही आलाय बस कामाला, बस जेवायला, आणि तुम्हाला बिलकुल न आवडणारी गोष्ट दिली, दिवसभर अभ्यास करून तुम्ही जेवायला आलाय आणि न आवडणारी गोष्ट दिली, हा खा, यात प्रोटीन आहे, चालेल का? नाही चालणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही माणूस म्हणून चलून पण घ्याल की चला ठीक आहे बाबा, लग्न झालंय, काय हरकत नाही, ऍडजस्ट करावं लागतंय. हे नाही ऍडजस्ट करत. युअर ब्रेन नीड इन्सेंटिव्ज. हे पहिल्या दिवसापासून सांगतोय, आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवा. इट्स नॉट अबाउट ओनली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. युअर ब्रेन नीड इन्सेंटिव्ज. याला नाही, हे येड आहे, इसका कभी मत सुनो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर ब्रेन, तुमच्या ब्रेनला तुम्ही इन्सेंटिव्ज दिले, ते थोडं थोडं 2-4 बकेट जास्त हार्मोन सिक्रिएट करतं. जास्त चांगले हार्मोन, जास्त फील गुड फिलिंग, जास्त हार्डवर्क, जास्त कष्ट, जास्त काम. सो ते लक्षात घ्या. महत्वाची गोष्ट, स्टार्ट विथ युअर इझी टॉपिक. डिफिकल्ट टॉपिक स्किप फॉर द टाइमिंग, आणि डोंट वेस्ट युअर टाइम राईट नाउ ऑन डिफिकल्ट टॉपिक. इथं इगोने अभ्यास नाही करायचा. सीसेटचा अभ्यास करताना वर्गात खूपदा एक्झाम्पल सांगितलं, परम्युटेशन कॉम्बिनेशन. एक बॉक्स होता, बॉक्समध्ये सगळ्या कलरचे बॉल होते, 8 बॉल होते, 2 लाल, पिवळे, हिरवे, निळे. आतमध्ये हात घातला तर कोणत्या कलरचे किती बॉल येतील? माझं म्हणणं, एवढा अवघड प्रश्न असेल तर त्या बॉक्समध्ये हातच का घालायचा? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट, 80 प्रश्नांपैकी 15 प्रश्न बघायला तुम्हाला वेळ पण मिळत नाही. सीसॅट बद्दल आपण बोलूया नंतर कधीतरी, पण 80 पैकी 15 प्रश्न बघायला तुम्हाला वेळ सुद्धा मिळत नाही. सोडवणं तर लांब राहिलं. मग त्या 15 मध्ये तो बॉक्स वाला आणि बॉल वाला प्रश्न सोडून द्यायचा. नोट्स मेकिंग. सर नोट्स मेकिंग करावी का? तुम्हाला दिलेले माइंड मॅप आर दी वर्ल्ड्स बेस्ट नोट्स. तुम्हाला दिलेले माइंड मॅप आर दी वर्ल्ड्स बेस्ट नोट्स. डोंट मेक नोट्स, कॅरी अ डायरी. त्या डायरीमध्ये जे विषय तुम्हाला वाटतात, अवघड वाटतात, जे तुम्ही विसरू शकता, तुम्हाला वाटतं की येत नाहीये, ते फक्त त्यावरती लिहून काढा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लेक्चरमध्ये फॅकल्टी हे प्रयत्न करतील मॅक्सिमम तुम्हाला हँडआउट देण्याचा. प्रिलिम्सला स्पेसिफिक असणारे हँडआउट, आम्ही सुद्धा तुम्हाला मॅक्सिमम नोट्स देण्याचा प्रयत्न करू. सो महत्त्वाची गोष्ट काय की प्रिलिम्सला नोट्स काढण्यात वेळ वाया घालवू नका. सर शेवटच्या दिवशी काय रिवाइज करायचं? शेवटच्या दिवशी पेन भरू का, वही भरू का, पाणी भरू का, हे सुधरत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या वीक किंवा 10 दिवसांच्या रिव्हिजनसाठी वी हॅव माइंड मॅप. मग परत तुम्ही एखादा टॉपरचा व्हिडिओ बघता तो म्हणतो की नाही, मी माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या
सेपरेट नोट्स काढून ठेवल्या होत्या, ज्या मी शेवटचे 15 दिवस वापरले आणि त्यांना रिवाईज केलं. त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, आपला पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. त्याला 5 वर्ष लागलेत, बरोबर आहे. नोट्स काढायला येण्यासाठी, त्या स्टेजला येण्यासाठी त्याला 5 वर्ष लागलेत. त्याच्या काळामध्ये चॅट जीपीटी नव्हतं, इंटरनेट नव्हतं, माइंड मॅप नव्हते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला कमी अभ्यास कर म्हणून सांगणारा महेश शिंदे नसेल. हां, मी एवढा क्लिअर आहे की कमी अभ्यास केलं, मोजकं वाचलं. याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला वाटतं की जो टॉपिक तुम्ही विसरताय, कोणतावाला हाय स्कोरिंगवाला, जो टॉपिक वाटतं तुम्हाला अवघड जातोय, कोणतावाला हाय स्कोरिंगवाला, मीडियम स्कोरिंगवाला, त्याच्या नोट्स काढा. तुम्ही पहिल्या पानापासून भारताच्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे लक्ष्मीकांत मध्ये चार्ट मध्ये लिहून दिलंय, मसुदा समितीचे सदस्य आणि अध्यक्ष, तुम्ही ते नोटबुक मध्ये लिहून काढले. तुम्ही बघा ज्यांनी नोट्स काढल्यात त्यांनी, की तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये लिहून काढले मसुदा समिती अध्यक्ष, कोणत्या कमिट्या होत्या, त्या कमिट्याचे कोण. अरे दिलंय ना, तुम्ही तो फोटो काढा, झेरॉक्स काढा आणि तो फोटो कट करून तुमच्या नोटबुक मध्ये चिटकवा, कशाला वेळ वाया घालवता. बरं, त्याच्या पलीकडे महत्वाची गोष्ट काय की पुस्तक आहे तुमच्याकडं, त्याला स्टार मार्क करा, आपल्या स्वतःला सेल्फ सजेशन द्या की या पुस्तकामधल्या शेवटच्या 10 दिवसात रिव्हिजनसाठी मी काय वापरणार आहे. तर त्यासाठी मी समजा आर करून गोल करणार आहे, शेवटच्या 10 दिवसांचं रिव्हिजन ते त्या ठिकाणी वाचा. नोट्स कोणत्या काढायच्या, तुम्ही कोणाची तरी दुसऱ्याचं पुस्तक वापरताय, नेट वापरताय आणि ते सगळं तुम्हाला वाचायचं नाही, त्यातला सिलेक्टिव्ह डेटा त्या ठिकाणी नोट्ससाठी वापरला जायला हवा. माझं म्हणणं आहे नोट्स नाही काढाव्या, नोट्स डायरीमध्ये काढाव्या, खूप सिलेक्टिव्ह असायला हव्या, त्यात तुम्ही जास्त वेळ वाया घालवता कामा नये. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी 10% रिपिटेशन होतं. उद्यापासनं तुम्ही कंपल्सरी PYQचं पुस्तक, और जर ते कॅरी करायचं म्हणजे पीसेस तुम्ही उद्यापासून कॅरी करायचे. आता पण जेव्हा तुम्ही इथं बसलेले आहात, कुणी चहाला जाणार नाहीये, खाली जाणार नाहीये, इथं बसून राहणार आहे, सरळ आपलं PYQचं पुस्तक ओपन करायचं, सरळ ते वाचायला घ्यायचं. सर कोणत्या विषयापासून सुरुवात करू, वाटेल त्यापासून सुरुवात करा, देर इज नो लिमिटेशन. ही परीक्षा अत्यंत वेगळ्या टेम्परामेंटची आहे. आम्ही खूप जेन्युइन आहोत, तुम्हाला पटो अथवा न पटो, आम्ही खूप डेडिकेटेड आहोत. म्हणजे मी तुम्हाला आता या मोमेंटला सांगतो की कंबाईनच्या 13 बॅचेस सुरू झाल्यात 12 जानेवारीपासून, तरी आम्ही मॅनेज करतोय. नाशिक, संभाजीनगर, पुणे ऑनलाईन, UPSC MPSC मराठी इंग्लिश मध्ये जवळपास 8 बॅचेस आम्हाला प्रिलिम्सच्या रन करायच्या. हे ना की 9 येते लेक्चर लावताना, कारण फॅकल्टी यामुळे बदलू शकत नाही, कारण काय की तुमचा टोन सेट झालाय, तुम्हाला त्याची अंडरस्टँडिंग चांगली आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त आम्हाला फॅकल्टी अरेंज नाही करायचंय, आम्हाला तुम्हाला प्रत्येक लेक्चर नंतर टेस्ट पण द्यायची आहे. म्हणून माझं म्हणणं काय की माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही वर्गात यावं, न चुकता टेस्ट सोडवावी. तुम्ही कोपरा धरून बसा, कानात हेडफोन टाकून बसा, माझं काही म्हणणं नाहीये. फॅकल्टीला डिस्टर्ब न करता तुम्ही कुठेही बसा. फक्त काय असतं माहितीये का, जेव्हा आपल्याला वाटतं ना की नाही सर पेपर खूप सोपा होता, घरी बसल्या बसल्या 17चा पेपर काय सोपा होता, इथं वाटणं आणि एक्झाम हॉलमध्ये वाटणं, या दोन गोष्टींमध्ये खूप मोठं अंतर आहे. इथं बसून सोडवा. मला झेरॉक्सवर खर्च करायची हौस आलेली नाहीये, पण मी परत सांगतो की माझं टार्गेट आहे की मला 70 ते 80 लोक या वर्षीच्या मेन्सला ॲट एनी कॉस्ट पाहिजेत, कुछ भी हो जाए, काही होऊ द्या. सो तुम्हाला त्यावरती काम करायचं आहे. हे आपण बघूया, PYQचं एक एक पॉईंट आपण बघायचं. मला तुम्हाला दिवसाचा टाइम टेबल सुद्धा सांगायचा, पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये येऊन मी तुम्हाला सांगेल. तुमचे लेक्चर सुरू झालेत. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हिस्ट्री शिकवलं जाते, ठीक आहे, मी दिवसाचा टाइम टेबल तुम्हाला सांगतो, कारण तो आता या मोमेंटला गरजेचा आहे. आपण कन्सिडर करूया तुमचा क्लास आहे 3 दिवस, CSATच्या वेळेस मी काय करतो, ज्या दिवशी क्लास नाहीये त्या पर्स्पेक्टिव्हनं सांगतो. सो लक्षात घ्या, प्रिफरेबली तुम्ही सकाळी 7:30 वाजता अभ्यासाला बसायला हवं. सकाळी 7:30ला, 7:30 ते 9:30 हा तुमचा पहिला स्लॉट असायला हवा. त्यानंतर 9:30 ते 10 ब्रेक असायला हवा. 10 ते 12:30 परत दुसरा स्लॉट असायला हवा. 12:30 ते 1:30 तिसरा स्लॉट असायला हवा. 1:30 to 3 ब्रेक असायला हवा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 1:30 ते 3 आराम करायचा. अर्धा तास न चुकता झोप घ्यायची एव्हरी डे. मी परत सांगतो, प्रत्येकाने अभ्यासिकेच्या टेबलावरती
रोज दुपारी अर्धा तास झोप घ्यायची म्हणजे घ्यायची. रूमला जायचं नाही. रूमला गेले की संध्याकाळचे 6 वाजतात आणि 6 का वाजले म्हणून 9 वाजतात. आणि 3 पासून 9 वाजले की दुसऱ्या दिवशी परत आपण चिडचिड करत उठतो. मी माझ्या 4 वर्षाच्या आयुष्यात संडेला सुद्धा रूमला नव्हतो. तुम्ही पुन्हा म्हणाला सर मगरीच्या जबड्यात बसून अभ्यास करायचे का? फाटकी चड्डी होती असं नाहीये. सी वी वर व्हेरी इंथुझियास्ट. तुमच्यासारखे नव्हतो आम्ही. आणि आवडायचं. मी काय सांगतो ना, UPSC 4 अटेम्प्ट संपेपर्यंत मी कशाचा फॉर्म सुद्धा भरत नव्हतो. 4 अटेम्प्ट संपेपर्यंत कधी वाटलं सुद्धा नाही की आपण फेल होऊ. रादर सेकंड अटेम्प्टला आय वॉज सो शुअर. माझं सोडून द्या, माझे बॅचमेट आणि ज्या लोकांना मी शिकवायचो दे वेर सो शुअर की सर पास होतीलच. रिझल्ट आल्यानंतर PDF बघताना शिंदे आडनाव अगोदर शोधलं जायचं. तुम्ही 2009 ते 13 पेठेतल्या लोकांना विचारा. 13ला क्लास सुरू झाल्यानंतर मग मी बिघडलो, तो भाग वेगळा. बट आय वॉज, आणि मी एकटा नव्हता, आमचा ग्रुप तसा होता. आम्ही खूप अभ्यास करायचो आणि हाऊस होती की आपल्याला काहीतरी मोठं करायचंय. प्रचंड हाऊस होती की नाही आपल्याला हे करायचंच आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ती हाऊस मरू देऊ नका. बाकी तुमचं आयुष्य निवांत जगत जावा, सॅटर्डे संडे वीकेंड सेलिब्रेट करत जावा. माझं असं बिलकुल म्हणणं नाही की तुम्ही खूप असं अत्यंत सिन्सिअर असावं, इथं जाऊ नये तिथं जाऊ नये, फिरू नये खाऊ नये, असं बिलकुल माझं म्हणणं नाही. पण तुम्हाला काहीतरी खूप मोठं करतोय आणि काहीतरी मोठं करतोय हे करताना मी माझ्या स्किल्सवर काम करतोय ह्याच्यावर तुम्हाला काम करायचंय, जे अत्यंत महत्वाचं आहे. 1:30 ते 3 अभ्यासिकेतच बसायचं. चांगल्या अभ्यासिका. जेवण इथं 1:30 ते 3 मध्ये काय लंच प्लस ब्रेक आहे. माझं म्हणणं काय की लंच प्लस ब्रेकला तुम्ही कंपल्सरी 1.5 तास द्यावा. का 1.5 तास द्यावा? रिझन बिंग तुम्ही सकाळी 7:30ला सुरू झालाय. 3 वाजता 3 ते 5 CSAT कंपल्सरी. 3 ते 5 CSAT एव्हरी डे. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सर राज्यसेवा CSAT सोपं आहे नाही. तुम्ही प्रत्येकाने राज्यसेवेच्या CSAT सोबत UPSC चे PYQ UPSC प्रश्न सोडवायला घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला UPSC पेक्षा एक कणभर सुद्धा कमी शिकवलेलं नाहीये. सेम फॅकल्टी आहे, सेम नोट्स आहेत, सगळं सेम आहे, फक्त एक मराठीमध्ये दुसरा इंग्लिशमध्ये. पर्स्पेक्टिव्ह मध्ये सुद्धा अंतर नाहीये. मग माझं काय म्हणणं आहे की आपल्याला UPSC प्री सुद्धा द्यायची आहे. तुमच्या कोर्समध्ये मी तुम्हाला UPSCचा CSAT सुद्धा टाकणार आहे, राज्यसेवा CSAT सुद्धा टाकणार आहे. सो तुम्ही दोन्ही, इव्हन तुम्हाला जर वाटलं की नाही सर ऑफलाईनला मला राज्यसेवा CSAT नाही बसायचं, UPSC CSAT बसायचं, बिंदास पलीकडे जाऊन बसा, माझा काही विरोध नाहीये. कारण माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपण ती परीक्षा द्यायची आहे. 3 ते 5 CSAT, त्याच्यानंतर 5 to 5:30 कम्प्लीट ब्रेक. बिलकुल भेटायचं नाही, बोलायचं नाही. नाही सर मी चहा पित नाही. खाली उतरायचं, अर्धा तास चक्कर मारायचे, घामाघूम यायचं, वर येऊन बसायचं. अर्धा तास एवढं मेकॅनिकल झालं पाहिजे की आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे आपण एवढं वर्ष आयुष्य कसं काय जगतोय. पण त्यात मजा आहे. त्यात ही मजा आहे की रात्री झोपताना, ठीक आहे त्या दिवशी कॉन्सेप्ट कळलेला नसेल, टॉपिक कव्हर झाला नसेल, जे काय असेल, पण रात्री झोपताना स्वतःबद्दल समाधान असावं की नाही माझ्या प्रयत्नात मी कुठं कमी नाहीये. बाकी जगाने मला नाव ठेवू द्या, महेश शिंदेनी नाव ठेवू द्या, कोणी नाव ठेवू द्या, मला माझ्याबद्दल गर्व आहे की माझ्या प्रयत्नात जेवढं मला जमतंय, घर सांभाळायचंय, नोकरी सांभाळायची, भांडणं सांभाळायची, सगळं सांभाळून सुद्धा मी माझ्या प्रयत्नात कुठं कमी पडत नाहीये. हे कौतुक घेऊन जर तुम्ही झोपाल ना, आय टेल यू, यू विल हॅव वर्ल्ड्स रिचेस्ट लाईफ. पैशांनी म्हणतोय मी, समाधानाने नाही. जर तुम्ही एवढी डिसिप्लिन आणि यू विल हॅव वर्ल्ड्स रिचेस्ट लाईफ. एवढे मोठे व्हाल तुम्ही ज्याला तुम्हाला कुणी अडवू शकणार नाही. 5:30 वाजता परत बसायचं. 5:30 ते 8:30 नॉर्मली डिनरचा टाइम 8:30ला असतो ना जनरली. 8 और 8:30. त्यानंतर 8:30ला तुम्ही डिनरला गेलात, 8:30 ते प्रॉपर 9:30 तासभर जेवायचं. हा, बसायचं कुठंतरी बस स्टॉप वरती बसायचं, कुठतरी बाहेर कंप्लीट 1 आवर. 5 मिनिटात भुरकून जाता, जेवून येता, परत त्याच जागेवरून बसता. नाही, 1 तास स्वतःला ब्रेक. फक्त काय थकायचं नाही त्यावेळेत की तुम्ही इकडं पळताय तिकडं पळताय हे करता, असं नका.
जवळपास कुठंतरी. त्याच्यापेक्षा आणखीन एक मी तुम्हाला सांगू, तुम्हाला जर पटत असेल तर, डब्बा लावा. 4 महिने डब्याचा खाऊन माणूस मरत नाही. डब्बा स्वच्छ नसतो, काय होत नाही, काहीही होत नाही. आपल्या अभ्यासिकेत डब्बा यायला हवा, आपल्याला सवय व्हायला हवी. 15 ते 20 मिनिटात शांत चित्ताने डब्बा खाल्ला. 45 मिनिट्स इथून यायचं, नदीपात्र क्रॉस करायचं, जायचं पलत तुकाराम पादोका तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं, पुन्हा वापस यायचं. 1 hour, 1 hour फॉर युअर सेल्फ. इथलची ताकद सगळ्यात महत्वाची, कारण तुम्ही आता तुमचा दिवसभराचा शिन संपवणार आहात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिन संपून तुम्ही उद्यासाठीची तयारी आता करताय. डिनर नंतर शक्यतो डोक्यात काहीही घुसणार नाही. आपली इच्छा असो नसो काहीही कळत नाही. डिनर नंतर तुम्ही जे करता फक्त नाटकं असतात. काही लोक ज्यांना डिग्रीमध्ये 1 नाईट फाईटची सवय असेल त्यांना गोष्टी कळत असतील, पण मी तुम्हाला सांगतो की जेवणानंतर काही कळत नाही. रोज ते होतं बघा, आज मी कमी जेवणार, पण चुकून एकतर मावशी भाजी तरी चांगलं करते, वरण तरी चांगलं करते, भात तरी चांगलं करते. हे नाही घडलं तर मावशी कालच्या शिळ्या चपात्या तुकडे देते. आज जेवण थोडंच जास्त झालंय. 8:30 to 9:30, 1 तास. आणि महत्वाची गोष्ट खास करून तुम्हा सगळ्या मुलींना सांगतो, तुम्ही काहीच अभ्यास न करता अर्धा पाऊण तास बसणं म्हणजे पाप नव्हे. मुलींच्या बाबतीत हे असतं की नाही, मी आता अभ्यास नाही, काही हो, मी पटकन जाऊन येते, पटकन जेवते, थोडंच जेवते, एकच चपाती खाते. डोंट डू दिस. डू नॉट व्हायलेट युअर ह्युमन राईट्स. ही फॅक्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. हे का फॅक्ट आहे, कारण पुरुषाचं आणि स्त्रीचं ब्रेन 100% सेम असतं. तर विमेन ब्रेन इज मच ब्राईटर, मच मोर बेटर दॅन मेल. मग या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही काय, तुम्ही सगळ्या लोकांचा विचार करून नाही, मी बाहेर उभे राहिले, पोरं उभे आहेत ना 24 तास चौकात. बरं तुम्ही उभा राहिला तर काय अडचण आहे. कोण बरं, जो नाव ठेवणारा कार्यकर्ता आहे त्याचा आपला काही संबंध आहे का, नाही संबंध आहे. आपण त्याच्याकडे ढुंकूनही नाही बघितलं तर काय फरक पडतो, झाला विषय संपला. अपनी लाईफ अपने टर्म्स, राईट. 8:30 to 9:30, 1 hour ब्रेक ऑफ नाईट. सगळ्यांनी कंपल्सरी 1 तास ब्रेक घ्यायचा. 9:30ला अभ्यासात यायचं, 9:30 ते 11 शेवटचा स्लॉट. 11 नंतर समजा तुम्ही 11:15ला घरी गेले, 11:30 टू स्लीप. माझं म्हणणं आहे शक्यतो 12च्या आसपास झोपायचं, जास्त वेळ जागायचं नाही. 12 इज ओके. मग इथं महत्वाची गोष्ट, आपण आता टाइमचं डिव्हिजन जर करायला गेलो, 7:30 ते 9:30 लक्षात घ्या. इथून पुढं एव्हरी डे, म्हणजे समजा सोमवार मंगळवार बुधवार तुमचा क्लास आहे, पण गुरुवार शुक्रवार शनिवार तर 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये कंपल्सरी तुम्ही फक्त आणि फक्त हाय स्कोरिंग टॉपिक वाचायचे. तुम्ही आतापर्यंत काय करायचात, 7:30 ते 9:30 मध्ये करंट इव्हेंट वाचायचा, एखादं पुस्तक वाचायचं, एखादं टॉपिक वाचायचा नाही. आजपासून आपलं टार्गेट आहे की आयुष्यामध्ये 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये कोणता का विषय असताना फक्त आणि फक्त मी काय वाचणार, हाय स्कोरिंग टॉपिक अँड नथिंग एल्स. 9:30 ते 10 प्रॉपर ब्रेकफास्ट, अ गुड वाला ब्रेकफास्ट, बरोबर आहे. 10 ते 12:30 2.5 तास या वेळेमध्ये इथं वाचायचंय मीडियम स्कोरिंग टॉपिक. और जर तुम्हाला वाटतं की सर मला हाय स्कोरिंग टॉपिक कव्हर करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कंटिन्यू करू शकता हाय स्कोरिंग मीडियम स्कोरिंग. पण लक्षात घ्या दुपारी 12:30 पर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त काय वाचायला हवं, सकाळच्या स्लॉटमध्ये ओनली हाय स्कोरिंग अँड ओनली मीडियम स्कोरिंग. 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये तुम्ही करंट इव्हेंट्स, कारण मी तुम्हाला सांगू ना, तुमच्या मेसच्या टाइमपर्यंत तुम्ही ऑलरेडी मेसमध्ये जाऊन पोहोचलेले असता, अभ्यास कमी झालेला असतो. तुम्ही सकाळी उठून करंट इव्हेंट बिलकुल नाही करायचं. 12:30 ते 1:30 जेवणाच्या 1 तास अगोदर तुम्ही करंट अफेअर्स करायचं, राईट. त्याच्यानंतर 1:30 ते 3 ब्रेक झाला, 3 ते 5 तुम्ही सीसॅट झालं, 5 ते 5:30 तुम्ही परत काय घेणार, ब्रेक घेणार आहे. इथं ब्रेक घेणार. 5:30 ते 8 या वेळेमध्ये सध्या जे क्लास टीचिंग सुरू आहे, ही क्लास टीचिंग 5:30 ते 8 मध्ये वाचायला घ्यायची. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा लगेच वाचलंय किंवा लेक्चर अटेंड केलं किंवा व्हिडिओ बघितलाय, त्याला थोडा आपल्याला ब्रेक द्यायचा असतो. इम्प्रेशन पडण्यासाठी, ब्रेनमध्ये गोष्टी अंडरस्टँड होण्यासाठी थोडा वेळ द्यायचा असतो. सो 5:30 ते 8 ह्या जो 8:30 हे 3 तास आहेत. आज वर्गात काय शिकून झाले ते गो थ्रू करायचं, बरोबर आहे. 8:30 ते 9:30 तुमचा डिनरचा वेळ असणार आहे, बरोबर आहे. आता डिनर नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 9:30 ते 11 या ठिकाणी तुम्ही MCQ बघा, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघू शकता,
या ठिकाणी तुम्हाला वाटलं डायरीत काय नोट्स काढू शकता. इथं पण तुम्ही 5:30 ते 8 मध्ये क्लास टीचिंग पण बघू शकता. या ठिकाणी इथं तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता. 5:30 ते 8:30 या वेळेत व्हिडिओ सुद्धा बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं सुद्धा 12:30 ते 1:30 करंट अफेअर्स आणि या ठिकाणी एखाद्या टॉपिकचे व्हिडिओ सुद्धा बघू शकता. हे डिव्हिजन राहील लक्षात. हे फॉलो करायचं. यात तुम्ही तुमचा चेंज करा. मी ज्या दिवशी लेक्चर राहील लेक्चरच्या वेळेत मला दाखवा. वरती मी अवेलेबल असतो पण वरती एवढी ऑफिशियल कामं असतात, एवढी टेक्निकल कामं असतात की मला स्वतःला हे वाईट वाटतं की तुम्ही भेटायला आलाय, अचानक मी कुठतरी निघलो. असं खूपदा घडलंय आणि मग माझी स्वतःवरच चिडचिड होती, कारण मला माहिती आहे की तुम्ही तितक्या दूरून आलाय आणि मी तुम्हाला हे म्हणतो की नाही नंतर या. मग ते मला स्वतःला गिल्ट फील आहे आणि तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे तो वेगळाच आहे. बरोबर आहे. म्हणून त्यापेक्षा काय लेक्चर नंतर मी अर्धा पाऊण तास 1 तास थांबायला तयार आहे, बाहेर थांबायला तयार आहे. तुम्ही हे सगळं दाखवायचं. चाल आता आपण थांबूया. 20 मिनिटांचा ब्रेक आहे. कम ॲट 11:30. कंटाळा आला, बोर झालं, खाली मान टेकवायचं, आराम करायचा. फक्त सरांना डिस्टर्ब यामुळे नका करू, कारण 7:30 वाजल्यापासून प्रिपेअर करणं, तुमचे MCQ काढणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त लेक्चर इथंच घेणं नाही आहे. हे लेक्चर की ऑनलाईनसुद्धा घ्यायचं आहे. हे झालं की 15 दिवसांनी नाशिकला सुद्धा जायचं आहे. सो ट्रस्ट मी, आम्ही खरंच काम करतोय आणि मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मला तुमच्याकडनं रिझल्ट हवा आहे. रिझल्टसाठी आपली ही सगळी मरमर चालली आहे. चाल ठीक आहे, विल स्टॉप हिअर. 11:30ला परत या.